प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 72ला थांबलेलो होतो. प्रकरणाचं नाव आहे समाधी निरूपण. समाधी निरूपण मधला शेवटचा श्लोक होता की जेव्हा त्या भावाची संपूर्ण निवृत्ती होते तेव्हा चिंतनशील योग्याला सर्व भावनांचा सहज उपशम होतो आणि तो सदा आनंद रसात मग्न होतो. कधी होतो? सगळ्या गोष्टींचं त्यांनी योग म्हणजे जोडलाय आणि ह्या जगत भावाबद्दल तो बाजूला निघून गेलेला आहे. शरीर, मन, बुद्धी या सगळ्यांपासून जेव्हा चिंतनशील योगी सम्यक ज्ञानाचे हाडामासाच्या देहास निरर्थकपणे कवटाळण्यापासून दूर होतो, तेव्हा तो सहजच सर्व दुःख आणि यातना यापासून मुक्त होतो. बघा, ज्यावेळेला त्याला सम्यक ज्ञान होतं, आत्मज्ञान होतं, मी ब्रह्मरूप आहे, तेव्हापासून त्याची शरीराची जोपासना करण्याचं तो पूर्ण त्याच्याकडे कानाकडे करतो. म्हणजे त्याला तो भाव देत नाही तेवढा. देहभाव त्याचा निरसून जातो. देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. तुझं पाहता विठ्ठला म्हणजे सम्यक ज्ञान आणि त्याचा परिणाम देहभाव हरपला. जेव्हा चिंतनशील योगी सम्यक ज्ञानाचे हाडामासाच्या देहाचे निरर्थकपणे कवटाळण्यास दूर होतो, तेव्हा तो सहजच सर्व दुःख आणि यातनापासून मुक्त होतो. कारण मी देह नाही, मग देहाच्या सुखदुःखाच्या त्याला काही घेणं देणं, कारण तो त्याला आता चिटकून नाही. आणि निवृत्त झाल्यावर मिळणाऱ्या सुखाचा सदानंद रसाचा अनुभव घेतो. सर्व परम सुखम. त्याचं वाक्य त्याने, जेव्हा आपण सर्व दुःखांनी भरलेल्या अनात्म वस्तूपासून आपणास निवृत्त केलेली असते, म्हणजे जे ते आपण अनात्म वस्तू पाहत नाही आहे त्याच्यामध्येच, पण ती अनात्म वस्तू मायावी आहे, त्याला काय म्हणतात, मिथ्या आहे, अशा भावनेने राहतो. त्यामुळे अनुभवत नाही. नाही तर तो शरीरात नसतो का? शरीराला कवटाळत नाही म्हणजे मी शरीर म्हणत नाही. हां, पण शरीरात आहे, पण मी शरीर नाही. पहिला समजत होता मी शरीर आहे. म्हणजे जेथे आपण अनात्म वस्तू पाहत नाही, तर मग कोणती वस्तू पाहतो? आत्मवस्तू पाहतो. अगर अनुभवतही नाही, अनात्म वस्तूचा अनुभवच नाही राहत आपल्याला, मी देह आहे याची आठवणच राहत नाही, अशी रामकृष्ण परमहंसांची स्थिती होती. का ते ध्यानामध्ये गढून जायचे, त्यावेळेला त्यांच्या इथे जखम केली होती टोचून टोचून, तर त्यांना जेवढी खोल जाणार आणि टोचणार तेव्हा ते स्थितीवर येणार. म्हणजे ते अनुभवत सुद्धा नाही, मी देह आहे हा त्यांचा अनुभव नाही. तर त्यांचा अनुभव काय आहे? मी आत्मस्वरूप आहे आणि मी देह आहे हा अनुभव नसल्यामुळे निंदा अथवा वंदा आम्हा स्वहिताचा धंदा, किंवा तहान भूक हरपली केव्हा? देहभाव हरपला म्हणून. त्यामुळे ते अनुभवत नाही. तेथे परमसुख असते. त्या परमसुखामध्ये ते पौडलेले. तुका म्हणे मन नयवृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडलो. मग जो अमृता त्याच्या जठरात हे झालेलं आहे, त्याला सुधा तृष्णेचा आड धरू काहीच नाही. ज्याला या ठिकाणी सदानंद रस अनुभव म्हटले आहे, अशा ठिकाणी तो जाऊन पौडलेला असतो. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. सामान्य या जगात सुखी होत असतो. सामान्यतः आपण या जगात सुखी होत असतो ते काहीतरी संपादन केल्यानंतर. काही वस्तू मिळवली का कृतकृत्य वाटतो, एवढी वस्तू मिळाली का मी होईल, एवढी खरेदी झाली पाहिजे, एवढ्या जमीन झाली पाहिजे, एवढं घर झालं पाहिजे, आपल्या मनासारखं झालं पाहिजे, म्हणजे सुखी होतो. पण त्याच्यात सुख नाहीच आहे, कारण हे आपल्या पूर्ण डोक्यात फिट झालेले. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकलं कोणी श्रवणी, पण ऐकायला मधून अधून भेटतीच का नाही आपल्याला सुखाची कहाणी या सुखामध्ये. आणि त्याने तेने विना जीवा सुख नाही. तेने म्हणजे कोणा? देव स्वरूपामध्ये राहणे, तेव्हा सुख आहे, एरवी सुख नाही. या ठिकाणी विषय वस्तूवरील तुमची पकड ढिल्ली करून तिकडचं तुमचं अट्रॅक्शन संपलं करून तुम्ही प्रत्येक विक्षेपापासून संपूर्ण निवृत्तीचे परमसुख मिळवित असता. त्याविषयी जे तुम्हाला विक्षेप करणार आहे त्याच्यावरची पकड ढिल्ली झाली, म्हणजे त्याच्याबद्दल आता ते तेवढे भाव राहिलेले नाहीत. आणि त्यामुळं तिकडनं निवृत्त झाल्यामुळं इकडं अनपेक्षितपणे ठेवलेलाच आहे. तो आपल्या सत्य स्वरूपाचा आनंद असतो. आणि तो आनंद कोणाचा असतो? आपल्या स्वरूपाचा आनंद असतो. तो कोणाकडून उसनवारी आणलेला आनंद नाही. आणि ते आपण अनंत परमसुखाच्या चैनबाजीचा अनुभव घेत असतो. त्यावेळेला व्यावहारिक लोक जसं म्हणतात एन्जॉय करायचं आहे, तसा त्यांचा काय चाललेला आहे व्यावहारिक भाषेमध्ये एन्जॉय. ते आनंदात आहेत, त्यांना कशाचीच जाणीव नाही, ना सुखदुःखाची नाही. काय त्याला म्हणतात? सुखदुःख समान सकळ ज्ञानाचा उद्बोध
भक्ती प्रेमाचा धन्य जगी तोची एक रंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाय. त्या रंगामध्ये रंगून गेलेले आहे. जसं अरुण बाबा म्हणतात की मी जॉरबाई प्लॉटला कीर्तनात बसलो होतो आणि मुलांची मारामारी झाली, भयंकर मारामारी झाली. आता हे फोन कशाला उचलते कोण? त्यांचे भाऊ आले, म्हणले चल बस झाली कीर्तन, आता चल घरी. बघा म्हणजे त्यांना त्याची काय, जो त्याच्यामध्ये गेला, जसं म्हणतात युद्धभूमिकेवर गेलेला आहे, त्याच्या अंगावर जखमा किती झालेले आहेत हे तिसऱ्याने मोजायचे असतात. त्याला नाही, त्याला फक्त एकच माहिती, विजयश्री झालो. आपण ज्या कार्यासाठी आलो होतो त्या कार्यामध्ये जिंकलो. त्यामुळं तो त्या स्वरूपाचा आनंद आणि ते आपण आनंद परमसुखाच्या चैनबाजीचा अनुभव घेत असतो. आज एक विशेष कळालं मला. आपण गेलो होतो गावडेताईंच्या मेळाव्याला आणि आपले दादासाहेब दुपारनंतर आले. मी तिथं पोहोचलं, म्हणलं आले का नाही म्हणून फोन केला. मी एका अत्यंत अवघड प्रसंगात आहे, जरा एक घटना घडलेली आहे आमच्या जवळच्यांची, त्यामुळे येऊ शकत नाही. तुम्ही कार्यक्रम सुरुवात करा, मी नंतर येतो. आणि ते नंतर दुपारून आले. जावाय गेले होते, जावाय तो विधी करून तिकडं आले मेळाव्याला. आपले भाऊबंद गेले असते तरी आपण रडत बसलो असतो आणि आपल्याला निमित्तच पाहिजे. मी म्हणलं कमाल आहे. आणि ते बोलले नाही. त्या गावडीताई तिकडे फिरत फिरत त्यांच्या गावाकडे गेल्या आणि ताई घरी होत्या, आईसाहेब, त्यांनी सांगितलं असं असं झालं म्हणून. मी म्हणलं म्हटले नाही काय बोलायचं, म्हणले हे दुःख जगाला काय सांगत बसायचं. आपली दुःख जर सांगायचीच असेल तर माऊलींना सांगायचे म्हणतात, बाकी काय सांग, जे होणार ते होणार. धडाधड डोळ्यापुढे उळ्याल्या, जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वेडीजे, उपजे ते नासे, हे आपलं म्हणणं आणि संतांचं अनुभवणे. भावर बापरे, मला हे ऐकताना माझ्या अंतकरणातला भाव बदलला होता. बापरे, काय याला म्हणायचं ठसलं. एवढं सोपं नाही. मग तो परमसुखाच्या, आणि व्यावहारिक लोक काय म्हटले असतील, हे आता आपण आपल्याला आनंद आपटतो की काय बाबा, घरातली काय म्हटले असतील, काय यांना किती हौसा बघा, काय घडले हे कुठं बघाय. म्हणजे जे सत्य आहे चांगले आहे त्याला लोक नावच ठेवणार. बघा काय असेल ते समजण्याची भूमिका काय. मग त्यावेळेला पूर्ण या चैनबाजीत आहेत ना, आणि ते आपण अनंत परमसुखाच्या चैनबाजीचा अनुभव घेत असतो. प्रवचनात वाटलं काय बोलले, काहीच नाही. बापरे, आजचं प्रकरण चेंज होतंय. काल आपण इथपर्यंत आलो होतो 372 क्रमांकाच्या. आजचं प्रकरण आहे 63 क्रमांकाचं प्रकरण आहे वैराग्य निरूपण. वैराग्याचं निरूपण आहे आणि त्याच्यापुढे डॅश करून सहज समाधी. ज्याला वैराग्य भेटले त्याला सहज समाधी. कारण का, विक्षेप कमी झाली. ही वस्तू मला पाहिजे, ही नको, ही पाहिजे, ही नको. नको म्हणतोय ना, ही तर सुद्धा वैराग्य नाही. त्रास होतोय म्हणून नको म्हणतोय. मला ही भाजी आवडत नाही, कारला आवडतंय, आवडते, कारला आवडत नाही मला, म्हणजे वैराग्य आहे काय कारल्याबद्दल? नाही, ते आवडत नाही, जिभेचे चटके पूर्ण होत नाही म्हणून. म्हणजे त्याच्यामुळे आपण नाही म्हणायचं. आणि आवडतंय ही एक सुद्धा आसक्ती आहे, आणि नाही आवडत ही सुद्धा आसक्तीच आहे. आणि मग सहज समाधी जाऊ शकतो. कोणत्याही प्रकारची चित्तामध्ये विक्षेपता नाही. त्याचं नाव सहज समाधी. कशातून? वैराग्य निरूपणातून. बघा, पूर्ण विरक्त मानवच अंतर तसेच बाह्य त्यागाला पात्र असतो. बाह्य आणि अंतर बाहेरून टाकू शकतो, पण अंतकरणातून नाही टाकत. काही वरून म्हणतो नको रे, नको, जाऊ दे. पण अंतकरणात काय असतं? स्वामी विवेकानंदांनी एका माणसाला सांगितलं, तो मनुष्य म्हणला मला कधीही मान मिळतच नाही हो, मी मोठमोठ्या सभेला जातो, मला कधीच मान मिळत नाही. ते म्हणले हे बघ, तू असा मनात भाव ठेव अंतकरणात, मला मान नको, मला मान नको, मला मान नको, का मग तुला काय भेटणार? मान भेटणार. असं 10-5 वेळा झालं तरी तो म्हणलं मी तसं ठरवलं होतं, मला मान नको, मला नको, तर नाहीच मिळालं हो. आणि मग तुझ्या मनात भाव काय होता? मिळायला पाहिजे म्हणून नाही मिळाला. तू जरी वर म्हणत असला तरी तो बाह्य होता, पण अंतर नव्हता. बघा, पूर्ण विरक्त मानवच, पूर्ण विरक्त, निव्वळ विरक्त नाही, पूर्ण विरक्त मानव तसेच अंतर तसेच बाह्य त्यागाला पात्र असतो. कारण विरक्त मोक्ष इच्छित
नाही, अंतर आणि बाह्य आसक्तीचा सहज त्याग करतो. कारण विरक्तच मोक्ष इच्छेने, त्याची इच्छा काय, मला ते पाहिजे, त्याच्या अलीकडं मला काहीच नको. आपण ऐकलेलं आहे, एका राजाने सांगितलं होतं, जर पौर्णिमेला आला सकाळी तर मी तुला राजगादी बसवील, पण सगळीकडं पाहिजे त्या वस्तू ठेवलेल्या होत्या. तो सगळ्या लाथाडत आला, म्हणून त्याची इच्छा होती. त्याला विचारलं, तुला हे दिसलं नाही का? तो म्हणला, एकदा इथे बसलो का हे सगळं कोणाचं आहे? माझंच आहे. मग मोक्ष इच्छा आहे, त्याची दृष्टी कुठे आहे? मोक्षाकडे. त्यामुळे बाकीचं नको. आणि बाह्य आसक्तीचा सहज त्याग करतो. अंतःकरणात मोक्ष पाहिजे, त्यामुळे बाहेरची कोणतीही गोष्ट नको. मूलतः त्याग म्हणजे सोडून देणे. बाह्य वस्तू जगताचा त्याग म्हणजे बहिस्थ त्याग. बहिर्स्थ त्याग विषयी आणि विचारामधील उपभोगासक्ती म्हणजे अंतस्थ त्याग होय. बघा, बाहेरून जो त्याग आहे तो बाहेरचा आहे, आणि अंतःकरणात विषय आहे पण इच्छा ती मिळत नाहीत म्हणून दाबून येत. पण नाही, याच्या अंतःकरणात नाही, अंतर्बाह्य सुचित्व ते म्हटलेले. आतूनही दुधाचं भांडं आतूनही स्वच्छ आणि बाहेरूनही स्वच्छ आहे. त्याला काय म्हणतात, जर तसं नसेल तर माऊली म्हणतात की तू किती ज्ञानी असला तरी काय उपयोग होणार. 13व्या अध्यायातलं मागे पण तिथेच अडकलो होतं आपण, की असे कोटी शास्त्रांचा सराव परी मातेनं तैसा चित्ती आणते ठाव, जीवे सकश. आत बाहेर अहंकार आहे, मग नाही, तो आतही नको आणि बाहेरही नको, तर तुम्हाला ती गोष्ट कळू शकते. ज्याने जगामधील ऐहिक वस्तूबाबत अनासक्ती वाढवली आहे त्याच व्यक्तीकडून केवळ अंतस्थ त्याग आणि बहिस्थ त्याग यशस्वीरित्या केला जाऊ शकतो. पुरेसा शास्त्राभ्यास का नको म्हणायचंय? का नको म्हणायचं? विष का नको म्हणायचं? फुकट भेटतंय तरी नको म्हणतो खुशाल का? विष फुकट भेटतो तरी नाही म्हणतो, म्हणलं काय म्हणायचं त्याला? काय करायला पाहिजे पूजा? विष फुकट भेटतंय, काय करायला पाहिजे? नको म्हणायचं का? का विष आहे म्हणून? का विष आहे त्याने काय होणार आहे? मरून जाणार, त्याचा नाश आहे आपला ना. शास्त्राभ्यास मग त्याच्यातून कळतं हे गरजेचं आहे, हे गरजेचं नाही, हे गरजेचं आहे, हे गरजेचं नाही. शास्त्राभ्यास करतो का आपण? करायला पाहिजे. सतत आपल्या पुढे काहीतरी ग्रंथ पाहिजे. हे जेवढे झालेत कीर्तन, महिला कीर्तन करत्या काय करतात, धुनी भांडी घासताना सुद्धा तो मोबाईलवर चालू आहे कीर्तन प्रवचन. त्यामुळं कपडे बी सन्न निघत राहतात त्याच्यामुळं, कारण त्याच्यामध्ये ती एक एनर्जी वेगळीच भेटते आहे का नाही. तसा पूर्ण शास्त्राभ्यास, त्याच्यानंतर महात्म्यांकडून केलेले शास्त्र श्रवण, आपण ऐकलेले वाचलेलं असावं, आपण श्रवण केलेलं, आणि परत त्याची उकल केली पाहिजे कोणाकडून तरी, त्याचं नाव शास्त्र श्रवण, महात्म्याकडून केलेले. आणि सखोल मनन कसं पाहिजे? डीपपर्यंत पाहिजे. नेमकं याच्यातून त्यांना काय सांगायचं, नेमकं याच्यातून त्यांना काय सांगायचे, सखोल मनन. याचा परिणाम म्हणून जो त्या वस्तूबाबत त्यागाची भावना वाढीला लावतो, आणि मग त्याच्यामुळे नकोच वाटतं त्याला, विष नकोच म्हणणार आहे ना तो. तोच केवळ अंतस्थ त्याग आणि बहिस्थ त्याग या दोन्हीलाही पात्र ठरतो. किंबहुना बाह्य वस्तूचा त्याग करणे फार सोपे असते, फक्त त्याच्याकडे पाठ फिरवा म्हणजे झाले. परंतु त्याबद्दलची तुमची आसक्ती अद्यापही शिल्लक असेल तर तुम्ही कोठेही जा, तुम्ही तुमच्या भोवती तशाच वस्तूचे विश्व निर्माण करणारच. पूर्ण विरक्त मानवच केवळ वस्तूच्या बद्दल आसक्तीचा परिणामकारकरित्या त्याग करू शकेल. बघा, ज्यावेळेला त्याची आसक्ती विरक्ती राहणार त्यावेळेलाच त्याची आसक्ती संपणार. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणेच नाही. ज्ञान आहे पण वैराग्य नसेल उपयोग नाही, वैराग्य आहे ज्ञान नाही जमणार नाही. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही, हे विचारून ठाई ठेविले देवी. आणि वैराग्य पण ज्ञान नाही, आंधळ्या गरुडा ते पाखा हाती, ते कवण्या उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपकहे ठाती ज्ञानेवी. ज्ञान नाही, आंधळ्या गरुडाला किती वारारी उडी मारता येत असेल, पण तो एखाद्या पर्वताला जाऊन डोंगराला जाऊन धडकून, म्हणजे ज्ञानही पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. तैसी वैराग्याची शिवन देखती, विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा, ते मला प्राप्त करू शकत नाही. मग आपण खरंच तेवढे वैराग्यवान होऊ शकतो का? एवढे आपण अनासक्त आहोत का? तेवढा विवेक आहे का आपल्याकडं? नसणार, 100% नसणार. एवढं सोपं नाही. पण
संत महात्मे उदार आहेत, ते तुम्हाला असं देणार, जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा सोसू तुटे, आणि जेथ न पाहता सहज भेटे, आपण पेगा, आपण भेटणार आपल्याला. आणि त्या ज्ञानाची एवढी पावर आहे, जरी तुमच्याकडे वैराग्य नसेल तर वैराग्याची कसर भरून काढेल, विवेक नसेल तर विवेकाची कसर काढून पाहतील. ते पहाटे विन पाहावीत, अमृते विन जीवित, आणि योगे विन दाविती कैवल्य डोळा. हे महात्म्यांचं आपण पावर साईडली. आणि इथे चाललं आपलं काय, की वैराग्य आणि त्याग, ज्ञान आणि वैराग्य पाहिजे, पण नसलं तरी ते कसर भरून काढतील, त्या ज्ञानाची कसर भरून काढतील. म्हणजे तुम्हाला जेवढं पासिंग पुरतं पाहिजे तेवढं देणार, परंतु त्याबद्दल तुमची आसक्ती अद्याप शिल्लक असेल तर कारण त्याचे संपूर्ण वस्तूबाबत त्याग करू शकेल, कारण त्याचे संपूर्ण लक्ष कधी त्याग घडेल, त्याचं लक्ष दिव्य लक्ष आहे, तिथं मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. लहान मुलाला बघा, एखादा नाद केलाच त्यांनी, मला हे पाहिजे, मला हे, आज तुला ते देतो, तुला ते देतो, तो म्हणतो मला ते नाही पाहिजे, मला तेच पाहिजे, कारण त्यांनी ध्येय ठरवलेले मला तेच पाहिजे. तसं याने, त्या योग्याने ध्येय ठरवलेले मला मोक्ष पाहिजे, मग मोक्षाच्या व्यतिरिक्त मला बाकीचं काहीच नको. आणि असलं तर त्याला ज्ञान झालेले, तुम्ही जरी देत असला तर ती सत्य वस्तू कुठं देत आहे, एकमेकाला आपण देतोय, त्या वस्तू सत्य देतोय का माईक वस्तू देतोय, माईक देतो, एरती माईक दुःखाची माईक वस्तू देतो. त्यामुळं मला पाहिजे काय आता, शाश्वत, नासक मला नको आहे. त्याची दृष्टी शाश्वतावर आहे, कारण त्याची संपूर्ण लक्ष उच्चतर ध्येयाकडे वळवलेली असते. ज्याने मोक्षाकरता दुर्दम्य अशी वृत्ती आणि वस्तू जगतापासूनची पूर्ण अनासक्ती वाढीला लावली आहे. बघा, मोक्षाकरता दुर्दम्य अशी वृत्ती, काही झालं, किती विक्षेप आले, मी माग हटणार आता, न फिरे माघारी. ही तर बैसली आहे शेजारी, पण हे बसलेले बी नाही, आणि त्याला बसायचं आहे तिथे. म्हणला काही झालं तर मी, जरी त्या ध्रुवबाळाला आईच्या बापाच्या मांडीवरून ओढून फेकून दिलं बाहेर, तो म्हणला मी तिथेच येऊन बसेल. त्या दुर्दम इच्छेने जर तो हे झाला तर ती वृत्ती त्याला तिथपर्यंत घेऊन जाते. दुर्दम्य अशी वृत्ती आणि वस्तू जगतापासूनची पूर्ण अनासक्ती. देव सोडून आपल्याला काय आवडलं नाही पाहिजे. आपण बाबाचे दास म्हणवतो ना, मनविता त्यांचे दास, पुढे आसुरे ना. बरोबर आहे, मग आम्ही कुठं नाही म्हणतोय. आत्ता नाही, आज कधी शिल्लक राहणार नाही आमची, पुढे आत्ता आस राहणार थोडे दिवस, आणि मरायच्या टायमाला पुढे आस उरे ना. कधी म्हणजे आपण पण अभ्यास होईल, तुमच्यावर सुद्धा आम्ही काय करू, कडी करू, मात करू, आहे की नाही. मनविता त्यांचे दास, पुढे आस उरे ना. कशाचीच अपेक्षा न राहणे, मरणाची सुद्धा भीती नाही राहणार. देह जावा अथवा राहो, काय शरीर असलं काय नसलं काय तरी आम्ही आहोत, शरीर असलं काय आणि नसलं काय तरी आम्ही आहोतच आहे, की नाही. मग जर तरंगपणा असे का नसे, का उदकाशी प्रतिभा असे, आत्म्याला असं वाटतं का मी शरीरात आहे म्हणूनच आहे आणि शरीरात नाही म्हणून नाही. ते भले तेव्हा जैसे तैसे, हातपाय तुटलेले, आंधळे पांगळे तरी, आणि शरीर नसले तरी जैसे तैसे उदकची. त्यांनी अनासक्ती वाढीला लावलेली. मला हे नकोय, मला तेच पाहिजे. तोच केवळ संपूर्ण अंतस्थ त्यागास आणि बहिस्थ त्यागास पात्र ठरतो. तोच मनुष्य तिथे परिपूर्णतेचा तो आस्वाद घेऊ शकतो. एरवी मागेच थांबणार. वैराग्य शब्दास प्रसंगोपात दोन व्युत्पत्ती अर्थ आहेत. कामनेचा पूर्ण अभाव, कोणतीच अपेक्षा नाही. विराग, विगता, विरागश भाव, वैराग्यम. बघा, सगळ्याबद्दल विरक्ती, मला काहीच नको, मला एक देव पाहिजे बस. कामनेचा पूर्ण. दुसरा विशेष आसक्ती, दुसरी मला मोक्ष पाहिजे, ती पण आसक्ती जाती कालांतराने, पण ही जाण्यासाठी ती पाहिजे. दुसरी विशेष आसक्ती. दोन विशेष राग, विराग्य भाव, वैराग्यम. मला नंतर वैराग्य पण नको वाटेल, मोक्ष सुद्धा नको का. अहो, वैराग्य पण नंतर जातं. वैराग्य काय, 18व्या अध्यायात सांगितलं, तो सोबती जोडला होता, वितरगते सारखा, वितरागते सारखा मित्र जोडून ठेवला होता. तो त्या स्वरूपाला प्राप्त झालो मोक्षाला.
चलो वैराग्य गेलं. मग असे काय बाबा आहे त्यांचे वैराग्य सुद्धा नको आहे आता आम्हाला, त्यामुळे त्यांनी पाया पडायचे पैसे घेतले तर त्यांना बाधू शकत, त्यांना वैराग्य नाही दिलं काय कोणी, नाही दिलं काय असे पण आहेत. मग आपण वरच्या अँगलनीच पाहून आपण ड्रॉप करू शकत नाही कोणाला. वरचा अँगल आपल्याला फसवण्यासाठी असतो. बाबा म्हणतात आपण जर म्हटलं ते फार वैराग्यवान आहेत, ते काहीच घेत नाही, असं जर तुम्ही 10-5 ठरवून गेले ना तर सगळ्यांनी दिलेले घेतील. ते त्याचं पुढं काय करतील ते कोणतंही लक्षण, कारण ते कसे आहेत गुणातीत आहेत. तुम्ही जसे ठरवाल तसे नाहीत. ते त्यांच्या मस्तीमध्ये त्यांना घ्यायचं तर घेतील, नाही तर नाही पण घेणार असं आहे. दुसरा विशेष आसक्ती 2. आधीच्या अर्थात वस्तू जगताबद्दलची विराग भावना अनुसूत आहे. नंतरच्यात मोक्ष इच्छेची आसक्ती भावना अनुसूत आहेत. तिकडं ते नको म्हणत आता, इकडे सुद्धा कालांतराने ते नको म्हणून मोक्ष सुख आणू लागता, नको आम्हाला मुक्ती, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. कधी म्हणतोय तो प्राप्त केलं त्याचं शेवटचं महात्म्य. इथं गुंतला होता ना, आता सुटला ही कल्पना सुद्धा कल्पनाच आहे, पण बद्धतेपेक्षा बरी आहे. आणि बद्धता गेलो मी सुटलो म्हणजेच काय, मग गुंतलेलाच आहे तो. सुटलो ही सुद्धा कल्पना नको आहे, पण जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत प्रयत्न करायचा आहे. आपल्या आजच्या पूर्वमग्नतेचा त्याग करून उच्चतर तत्वाकडे कूच करूया. आता तिकडे पळूया, हे टाकूया आता, कारण आपला जन्म केवळ त्याच्यासाठीच झालेला आहे. ते नाही ना केलं, काहीच केलं नाही, आणि ते केलं सगळं झालं त्यांचं. मग व्यवहारातल्या एखादी गोष्ट जरी कमी असली ना तरी ती कमी नाही, ती कमीची उणीव ईश्वर परमात्मा भरून काढणार. आणि राहिली कमी तर त्याला कमी पण नाही आणि काही जास्त पण नाही, कारण तो द्वंद्वातीत झालेला आहे. अंततः आपला जीवभाव आपल्यातील आंतरिक विकासनानेच संपुष्टात येईल. आपला जीवभाव आपण विकसित झालो, आपण त्या परब्रह्म स्वरूपात विलीन झालो तरच संपुष्टात येईल. आपला विकास झालाच पाहिजे. आता तसंच चाललंय ना, हे सगळे इलेक्शन कशासाठी चालू आहे, आपल्या विकासासाठी चालू. आपल्याला हुलतापा देऊन आपल्या विकासासाठी, नंतर विकास कोणाचा विकासासाठीच आहे, पण विकास कोणाचा होणार आहे हे ज्याचं त्याला सगळ्यांना माहिती आहे का नाही. त्यामुळे आपल्याला माहिती आहे आता काय हाताला लागेल तेवढा आता आपण तात्पुरता विकास करून घेऊया, आहे का नाही. याचं कारण काय माहिती आहे का, अरुणबाबांचा तो दुआ पाठ आहे की ते दोघं सारखेच आहेत. राजे आपल्याला असे काय भेटलेत राजे, कारण आपली सुद्धा योग्यता तीच आहे. यथा राजा तथा प्रजा. आता आपण उलट करायचं, यथा प्रजा तथा राजा आहे. आपल्यातलाच एक गेलेला आहे ना, का तो कुठून वरून आलेला आहे का काय, तर तो आपल्यासारखंच चाली खेळणार आहे तो. श्लोक क्रमांक 374 वाचतोय. ब्रह्मस्वरूपात पक्का स्थित झालेला विरक्त मानवच केवळ विषय वस्तू मात्रा संबंधीच्या बाह्य आसक्ती तसेच अहम संबंधीच्या आसक्ती त्याचा त्याग करू शकतो. बाह्य विषय मला पाहिजेत हा पण त्याग करू शकतो, आणि ह्या वस्तू माझ्या आहेत आणि त्या मी उपभोगणार हा अहम सुद्धा त्याचा संपला. स्वतःच्या वस्तूंबद्दलचा आणि स्वतःच्या अहंकाराबद्दल, स्वतःच्या शरीराबद्दलचा सुद्धा त्याचा आसक्ती संपली, आणि बाह्य जगतातील वस्तू संबंधी सुद्धा आसक्ती संपलेली आहे. ज्यास अंतस्थ त्याग आणि बहिस्थ त्याग असे दोन्हींचेही खरे वैराग्य शक्य असते त्याचे वर्णन या श्लोकात केले आहे. मग ते आपण जे म्हणतो ना वैराग्याचे मूर्ती तुकोबाराय आहे ना, त्यांचा हा अभंग घेतलेला आहे. त्यांचं वैराग्य होतं की नाही का किती काही गोष्ट स्वतःचं तर घालवलंच त्यांनी वाटून, पण दुसऱ्याने दिलेलं सुद्धा स्वीकारलं नाही. बाह्य जगतातील विषय वस्तूंची आसक्ती सोडून देणे यास बहिस्थ त्याग म्हणतात. बाह्य विषयासक्ती ही वस्तू विषयीची अहम केंद्रित कामनेनी बनलेली असते. बाहेर वस्तू का आपल्याला हवेशी वाटतात, आपल्या अंतःकरणात कामना आहेत म्हणून, पण आता त्या टाकून दिल्या
तर कामना संपल्यामुळे. विषय वस्तूपासून पळ काढणे म्हणजे विराग नव्हे, खरी कामना आतून गेली पाहिजे, तर मग त्या बाह्य विषयाचा त्याग केलेला फायदा. कामना आतमध्ये जशाच्या तशात आणि विषय नको म्हणतो, मग नाही, तो कधीतरी घरकंट्यात सापडणार, कधीतरी त्या घरकंड्यामध्ये तो सापडू शकतो. म्हणून जो त्याग झाला पाहिजे तो कुठे झाला पाहिजे? आतमध्ये झाला पाहिजे. ही आत झाली या मात, मग तसेच विश्वात अवघ्या ठाई. विषय वस्तूपासून पळ काढणे म्हणजे विराग नव्हे, वस्तू जगताशी असलेले मिथ्या संबंध तोडणे. बघा वैराग्याचा आता अजून काय अर्थ दिलाय? हे नको का मला वाटतं, हरणाने म्हणायचा हॅट मृगाजळ नको आहे मला, का? त्याचा नुसता जल हा शब्द वापरलेला आहे, पण जल तिथे नाही म्हणून मी नको म्हणतोय, ते मिथ्या आहे म्हणून मी नको म्हणतोय. वस्तू जगताशी असलेले म्हणजे त्याचं स्वरूप ओळखणे, याला आता वैराग्यापर्यंत नेले. जे तुम्हाला फसवणार आहे त्याचं स्वरूप कळालं पाहिजे आपल्याला, ते मिथ्या आहे. वस्तू जगताशी असलेल्या मिथ्ये संबंध तोडणे हाच खरा विराग होय. बघा वस्तू ह्या स्वतःहून काही कोणाला त्रास देत नसतात, पण मला त्या हव्यात ही भावना त्याला झाली की वस्तू त्याला चिकटतात. त्या स्वतः चिटकायला नाहीत, पण आपल्याला हव्याशा वाटल्या का ती वस्तू आपल्याला चिटकायला येणार. आणि काय वैराग्य म्हणतात, कशाला आपल्याला सोडायचं आहे? वैराग्य कशाने सुटल? मी 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 गेला, वैराग्य आलं. माझे माझे माझे, मला मला, तैसे, अहम ममतेच्या लवड सवडी, म्हणून मातेनं पवती बापुडी. आता हे जे म्हणणारे आहेत ना बापुडे, हे जे प्रवचनाला ओव्या घेणारे हेच कैले कसे आहेत? हेच बापुडे आहेत. हे बापुडे दुसऱ्या बापुड्यांना सांगतात, त्यामुळं काही कोणावर काही फरक पडत नाही. ते खालून म्हणतात बापुड्या आम्ही तुला ओळखलं, ही ओळख तुलाच सेट होती, आणि हा आव आणून सांगतो त्यांना, नाही की नाही? सुटले का? ते उलट म्हणतात सोडायचं नसतं, कळालं खोटं तरी झटायचंच असतं. बघा अरे मी माझे मला इत्यादी कल्पना सोडणे म्हणजे थोडक्यात अहम आणि अहम केंद्रित विचाराचा त्याग करणे हा अंत्यस्थ त्याग होय. आतूनच नको वाटणं माझं नाही आहे, हे सगळं कोणाचं आहे? तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं कोणाचं आहे? हे माझं आहे. देह हे काळाचे आणि माझ्या खिशातले पैसे कुबेराचे, तेथे आपण मनुष्याचे काय आहे? बघा याला म्हणतात खरं वैराग्य. आणि माझे मी तुला दिलंय, जा, सोडूनही जरी दिलं तरी माझं ही जी भूमिका आहे ना, चल काय नाही सोडलं, तू अंतःकरणातून मी दिलं म्हणून ते सांगतात धान्य टाकलं ना तरी पण त्याची जाणीव राहिली नाही पाहिजे, सोडून दिलेलं आहे. मी दिलं असं वाटणं ना ते सुद्धा वैराग्य नाही. ज्याला विषय वस्तूची इच्छाच नाही म्हणजे जो विरक्त आहे त्यालाच केवळ अंतस्थ त्याग आणि बहिस्थ त्याग शक्य असतो. निरासक्त मानवच केवळ, निरासक्त म्हणजे काय? मला भुकेचं काही घेणं देणं नाही, मला काय नाही, पण याचा अर्थ वेळ पडली तर जेवणार नाही का तो? मग आपण त्याला म्हणायचं का हा आसक्त आहे? नाही, तो अपेक्षा करून नाही आला, पण वेळेला आलो जेवणाच्या तर तो म्हणणार देवानी पाठवले, खाऊन घ्या आपलं गपचूप, नाही तो उपाशी मारायला लागेल. निरासक्त मानवच केवळ विषय वस्तू संबंधीची अंतर आणि बाह्य दोन्ही प्रकारची पूर्ण मग्नता सोडून देऊ शकेल. आसक्त म्हणजे काय? चला आता काय झालंय, जेवायचा टाइम झालेला आहे, आता आपलं पाहुण्याचं घर बाजूला आहे, येतोय बरं का मी तुमच्याकडं, येतोय बरं का, म्हणजे तो म्हणणार आहे जेवायला या, नाही तर नाही हा बोलला तरी तो समजणार आहे हा कशाला येणार आहे, हे ठरवून जाणं. आणि जाता जाता रस्त्यात भेटणं कोणी आणि तुम्हाला जेवायला खायला घालणं, तेव्हा तुम्ही आसक्त नाही. ज्या गरजेच्या आहेत गोष्टी त्या करायच्या आहेत, पण अनास्तव त्याच्यापेक्षा वारे माप पळणं ते नको आहे. कारण त्याची तादात्म्य खोलात खोलवर मूळ धरलेले असते. त्यांनी तादात्म्य कुठे आहे? तिथं मला त्या स्पॉटला पोहोचायचं आहे, हे मला बुलबुलैया आहे,
याच्यामध्ये मला अडकायचं नाही. जो परमेश्वराचे चरण घट्ट धरून असतो त्यालाच त्याग शक्य आहे. सांगा बरं, देवाने कमरेवर हात का ठेवलेला आहे? का ठेवलेला आहे? आणि आपण त्याच्या पाया पडतोय. जो मला शरण आला त्याला ही माया काही त्रास देऊ शकत नाही. त्याला ती माया कुठपर्यंत आहे? कमरेपर्यंत. आणि आपल्याला बुडायला किती पाणी पाहिजे? कमीत कमी आपल्या उंचीपेक्षा जास्त पाहिजे, आहे की नाही? त्यामुळं ज्याने परमेश्वराचे चरण घट्ट धरून असतो त्यालाच त्याग शक्य आहे. आता बघा बरं, परमेश्वराचे चरण ज्यांनी धरलेले, रोज आंघोळी पांघोळी घालाय, त्यांना काहीच आसक्ती नाही, आहे का नाही? त्यांना काहीच आसक्ती नाही ज्यांनी परमेश्वराचे चरण रोज आंघोळी पांघोळी घालतात. उलट जे परमेश्वराच्या जवळ आहेत ना ते जास्त लबाड आहेत. जे परमेश्वरापासून लांब आहेत ना ते भाग्यवान वाटतात, पण जे जवळ आहेत ते लय लबाड आहेत. ते उलट लुटालूट करायला बसलेले. ज्याने आपल्या मनात ज्याने परमेश्वराचे चरण घट्ट धरून असतो त्यालाच त्याग शक्य आहे. ज्याने आपल्या मनाला प्रेरक आणि उदात्त ध्येयाकडे वळवण्याची नवीन दिशा दिलेली असते. बघा, त्यांनी मनाला प्रेरक केलं, याच्यात थांबायचं नाही, आणि ते किती अवघड असलं तर ते प्राप्त केल्याशिवाय राहायचं नाही, असं उदात्त ध्येयाकडे वळण्याची नवीन दिशा दिलेली असते मनाला. तो सर्व अनुदात्त विचार आणि कर्मे सोडू शकतो. तो कोणत्याही अपेक्षेत गुंतू शकत नाही आणि कोणत्याही कर्मामध्ये अटकून नाही पडू शकत. कारण त्याला बघा, तो विचार, अनुदात्त विचार आणि कर्मे सोडू शकतो. जावाय गेलेले आहेत पण ते सोडून सुद्धा इकडं आहे, कारण त्या ध्येयावर पूर्णपणे आरूढ आहेत. बाप रे बाप, बघा, तोच सोडू शकतो कारण त्यांनी मनाला दिशा दिलेली आहे. हे होणार आहे पण ते करावा लागतं. परमार्थ हा अट्टहासाने करावा लागतो आणि प्रपंच ऑटोमॅटिक होत असतो. आता हे आपल्याला बरोबर कळालेले काय, की परमार्थ हा आपोआप होत असतो आणि प्रपंच अट्टहासाने करावा लागतो. आपल्या सगळी फिटिंग कशी लागलेली उलटी झालेली. बाबांनी किती काय इकडून घोपंपट्टी केली तरी आपली फिटिंग कशी आहे? उलटी. कारण बाबा पूर्वेक बघत असले, आपण कुठं बघतोय? पश्चिमीकडे. त्यामुळे आपली फिटिंग बरोबर. कारण त्याला त्याच्याविषयी आसक्तीच नसते. पाहुणे म्हणून राहायचं असतं आपल्या नातेवाईकांमध्ये, घरदारांमध्ये पाहुणे म्हणून राहायचं. आणि आपल्या देवानी पाहुणे म्हणूनच सांगितलं, आणि त्यावेळेला पण म्हटलं होतं मी पाहुणा म्हणून राहील. पण ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, असं झालेले. आपण आलो होतो धंदा करायला, धंदा झाला आणि मालकच होऊन बसलो. कारण त्याला त्याच्याविषयी आसक्तीच नसती. हा झाला विधायक स्वरूपाचा त्याग. हा विधायक स्वरूपाचा त्याग आहे. आणि त्याला भीती वाटली, विषयापासून पळून गेला, म्हणून तो अविधायक त्याग आहे. हा विधायक त्याग आहे. मी त्याच्यासाठी सोडलेले. याला विचारलं कशासाठी? हा म्हणलं मी भीती वाटते म्हणून सोडलं. आज जरी घाबरला आणि याला सोडून गेला, पुढं कधीतरी तो पकडला जाणार. हा झाला विधायक स्वरूपाचा त्याग. केवळ कोणतेही ध्येय नसताना वस्तुमात्राचा त्याग करण्याचा प्रयत्न करणे ही झाली नकारात्मक त्याग भावना. ध्येय काहीच ठरवलं नाही. का नको म्हणतो? काही नाही, असंच नको म्हणतो. आज तू असंच नको म्हणतो म्हणलं, उद्या असं स्वीकारशील पण, हे नाही. बाबांकडे कोणाला माळ घालायला नाही म्हणलं, ते म्हणले मग कसं काय तुम्ही ठरवलं माळ घालायचं? ते म्हणले काय नाही, मनानेच ठरवलं माळ घालायचं. मग तुम्ही आज मनाने ठरवले माळ घालायचं, म्हणलं उद्या तुम्ही मनाने ठरवाल काय माळ काढायची. त्यामुळे तुम्हाला काहीतरी बेस्ट पाहिजे. का घालायची, कशासाठी माळ घालायची? काय नाही, त्यांनी घातली म्हणून मी घातली नाही, कशासाठी घालायची आपल्याला. आणि मोहिनी घालणाऱ्या, मग तो नकारात्मक त्याग आहे. भीती वाटते म्हणून टाकला. आणि मोहिनी घालणाऱ्या विषय वस्तूंच्या अनिवार्य लाटांना तो जेव्हा सामोरे येईल, जेव्हा ती सारखीच विषय त्याच्याकडं मागणी करतील, या 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 घ्या घ्या, त्यावेळेला तो कधीतरी मग बळी पडण्याची, कारण त्यांनी ध्येय ठरवलं नाही. ते ध्येय ठरवलं असेल तर तो म्हणेल नको. बघा, तानाजी मालुसरेंना त्यांचं ईड व्हायच्या अगोदर तो त्यांच्या विरोधात कोण होता ज्याने मारलं तानाजी मालुसरेंना? हां, उदयभान. तो म्हणला तू फार लढव्य आहेस, तू फार मोठा महान आहे, तू ये म्हणला आमच्या बादशाकडं, तुला खूप देतील. ते म्हणले तुझ्या बादशाकडं कोण जातो? या शिळे तुकडे टाकलेले कोण उचलायला जातो? कारण ते ध्याने पछाडलेले होते. काय
राज्य हे महाराष्ट्राचं घडवायचं आहे आणि ती ईश्वराची इच्छा आहे, आम्ही हे ठरवलंय हेच करायचंय, याच्या मोबदल्यात दुसरं काही दिलं तरी आम्हाला ते नकोय. ते बळी नाही पडले, कारण यांनी ध्येय ठरवले आणि जे नुसते नोकरीवारी होते ते पगारावारी होते ते त्याच्यापेक्षा जास्त भेटतो म्हणलं चालला सोडून याला. आणि मोहिनी घालणाऱ्या विषय वस्तूंच्या अनिवार्य लाटांना तो जेव्हा सामोर येईल त्यावेळी त्या त्याग भावना फार काळ टिकणार नाही, कारण ध्येय ठरवलेलं नाही, त्याचं धोरणं टिकणार नाही, तो कुठंतरी घसरणार. हे सुज्ञ साधका बघा, आता आपल्याला काय म्हटले ते, हो हुशार आहे बरं का तुम्ही, आता तुम्ही हुशार आहे ना तर हुशारी खर्च करा. हे सुज्ञ साधका, वैराग्य आणि विवेक हे दोन्ही मानवास पक्ष्यांच्या पंखाप्रमाणे असतात, हे तू समजून घे. वैराग्य पाहिजे आणि विवेक म्हणजे ध्येय काय, आत्मप्राप्ती. तो विवेक पाहिजे माझ्याकडं, आत्मस्वरूपाच्या अनुभूतीतून मला आता तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे जे आहे ना, हे मध्ये मला डिस्टर्ब करणार आहे, त्यांना वैराग्याने बाजूला करायचे. जसं पाण्यात बुडणारा माणूस जसं पाण्याला मागं करतो, तसे ह्या जगातातल्या विषयांना मागं ढकलायचं आणि मला पुढे जायचंय. आणि ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात सांगितले, ती लाल कपडे घातलेला माणूस चोपदार म्हणजे कोण असतो, विवेक असतो तो, आणि त्याच्या हातात तो विवेकाचा दंड असतो. आता आपण लाल कपडे कोणला घालतो, हे जाबरच्या जाबर मजबूत दिसेल त्यालाच घालतोय, त्याला त्याच्या मेंदूत आहे का नाही ज्ञान काय माहीत नाही, फक्त त्याला दिसतोय म्हणून घालायचं नाही. त्याला त्याच्या हातात जो दंड आहे ना, तो दृश्याची गर्दी बाजूला काढतो, स्वरूपाच्या घराकडे जाताना चल हो बाजूला, हो बाजूला. त्या लाल कपडेवाल्याच्या हातातली काठी आहे ना, ती विवेकाची छडी, बाजूला हो, त्याच्यासाठी दिलेली. आणि हे दोन पाहिजेत पंख, पक्षाला जसे दोन पंख पाहिजेत तसे आपल्याला विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. ती दोन्हीही बळकट असल्याशिवाय बरं पाहिजे कसे, डळमळीत नाही, थोड्या थोड्या आमिषाने घसरला नाही पाहिजे. जणू घराच्या टोकापर्यंत वाढलेल्या वृक्षाच्या फांदीपर्यंत, मोक्ष फांदीपर्यंत उडणे फक्त एकाचीच मदत घेऊन शक्य होणार नाही. बघा, आपल्या घराच्यापेक्षा उंच झाड आहे आणि त्या झाडावर फळ लागलेलं आहे, कोणतं तुम्हाला पाहिजे ते मोक्ष फळ. आणि ते मोक्ष फळ पाहिजे असेल तर दोन्ही पंख पाहिजेत, एक पंख असून पक्षी तिथपर्यंत उडून जाऊ शकत नाही. वस्तू जगत आणि त्याची भुरळ पाडणारी मोहिनी यापासूनची अनासक्ती म्हणजेच वैराग्य. बघा, वस्तू जगत आणि त्याची भुरळ पाडणारी मोहिनी, त्यापासून अनासक्ती म्हणजेच वैराग्य. आत्मबोध म्हणजे उच्चतर सत्य स्वरूपाचे आत्मनिष्ठ ज्ञान, ही दोन्हीही आध्यात्मिक साधकास आवश्यक असतात. आत्मबोध म्हणजे विवेक आणि वस्तू जगताबद्दल अनासक्ती म्हणजे वैराग्य, ही दोन्ही गरजेची आहेत. उडणाऱ्या पक्षाच्या दोन पंखाप्रमाणे ते असतात. ज्याला जाणीव तत्वाच्या उच्चतर पातळीवर उंच भरारी मारावायची आहे, कुठं, जेथे उंचाचे नि पवाडे, सुखाचा पैसा रुजोडे, आपुलेने सुरवाडे, उडू यायचे, त्या ध्येयापर्यंत जायचे, मला ते सुख आत्मसात करायचंय, त्यावेळेला ही दोन पंख हवे तर तो तिथपर्यंत जाऊ शकतो. असं त्यांनी ध्येय ठरवले, मला त्या उंच पदावर जाऊन ते मोक्ष सुख आत्मसात करायचं. इथे काय सांगितलं, त्यालाच ज्याला जाणीव तत्वाच्या उच्चतर पातळीवर सुखाचा पैसा रुजोडे म्हणजे आत्मसुखाचा पैसा रुजोडे, आणि इथे जाणीव तत्वाच्या उच्चतळ पातळीवर उंच भरारी मारावायची आहे, अशा साधना मग्न मानवास वैराग्य आणि आत्मबोध हे दोन्ही पंख आवश्यक असतात. आत्मबोध म्हणजे विवेक आणि वैराग्य हे दोन्ही पंख आवश्यक असतात. ह्याच्यातलं एकही नसून उपयोगाचं नाही. हे दोन्ही त्या ठिकाणी नसतील तर साधकाच कोठेच पोचता येत नाही. विवेक नाही, वैराग्य नाही. आशांची जमात जास्त आहे, आशांचीच काय म्हणतात त्याची मॉब जास्त आहे त्यांचा. का? कारण ज्ञान हे सगळ्यांकडं नाही, आणि त्याचं कारण गुरुजीच गैरहजर. गुरुजींनी जर ठरवलं असतं असं कोणत्या गावात सप्ताह होत नाही. मग जेवढ्या गावात, काही काही गावांमध्ये 2-2 सप्ते आहेत, पण विवेक आणि वैराग्य एकाकडं पण नाही. मग कशासाठी चालले? आता बाबांची भाषा म्हणजे काय सांगायची का? बाबांची भाषा नको ना, खायचं आणि टाकायचं, खायचं आणि टाकायचं, बस. याच्यापेक्षा दुसरं काय नाही. एकाकडं विवेक नाही, एकाकडं वैराग्य नाही, सप्ते 2-2 चालू आहेत, आणि पाकिटं पण भरपूर आहे, जेवणं बी जबरदस्त आहे, रोज जेवणं आहेत. हां,
ही दोन्ही त्या ठिकाणी नसतील तर साधकास कोठेच पोचता येणार नाही. तो एखादा ज्ञानी विद्वान किंवा तत्वज्ञानाचा मान्यवर प्राध्यापक असेल, व्यवहारात ज्ञानी आहे पण व्यवहारातला ज्ञानी, तत्वज्ञान शिकवणारा एखादा कॉलेजवरचा प्राध्यापक असेल तरीही त्याला साक्षात किंवा याच्यातला सुद्धा प्राध्यापक आहेत बरेच, परमार्थातले शिकवणारे, शब्द शिकवणारे, ते फसलेले शब्दजालम महारण्यम, त्या शब्दरूपी जाळाच्या अरण्यात हे सापडलेले. तेवढा विद्वान जरी असला तरीही त्याला साक्षात स्वानुभूतीसाठी या दोन्हींची जरुरी असती. आत्म्याच्या भेटीसाठी विवेक आणि वैराग्य. विवेक म्हणजे थोडीशी आत्मानुभूती आलेली आहे आणि त्याचा धागा देऊन तो तिकडे चाललाय, त्याला कळालेले हा आशेचा किरण मला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. या दोहीपैकी एकाही शिवाय त्याच प्रगती अशक्य असते. या दोन्हींच्या पैकी एकाने सुद्धा एकाही शिवाय, दोन्ही तर नाही पण एक जरी असला तरी नाही ते म्हणतात. पक्षास काही एका पंखाने उडता येत नाही. समजा एखाद्याकडे विवेकच आहे पण वैराग्य नाही, एखाद्याकडे वैराग्य आहे पण विवेक नाही. दोन्ही पंख पाहिजेत. दोन्हीही पंख सारख्याच महत्त्वाचे असतात, एकही कमी नाही. दोन्हीही एकाच लांबी रुंदीचे पाहिजेत. म्हणजे विवेकही तेवढाच पाहिजे आणि वैराग्य नाही तर विवेक नाही आहे पण पर वैराग्य थोडं थोडं आहे, नाही चालायचं. दोन्ही सेम टू सेम पाहिजे. आता हे आपल्या कसं हिसाबाच्या बाहेरच आहे. दोन्ही कुठं आता एवढं तुम्ही आमच्याकडून लगेच अपेक्षा कराल आमच्याकडून लगेच एवढी अपेक्षा नका करू. आत्ताशी तर आम्ही कुठंतरी उभं राहायला लागलेलो आहे आणि तुम्ही पळायला सांगता आम्हाला. आत्ता नाही पळाले तर मग लय पळावं लागल. लक्ष 84 न चुके फेरा. दोन्ही एकाच लांबी रुंदीच्या हवेत विवेक आणि वैराग्यपूर्ण विकसित झालेले नसतील तर अशा मानवास अधिक काळ यशस्वीरित्या ध्यान साधना करता येणार नाही. सुरुवातीच्या काळात कधी कधी असतं वैराग्य विवेक असे पण मी पाहिलेले आहेत. सुरुवातीला नाही, नंतर मध्ये कुठं गायब का परत तिकडं काय झटके बसले का परत 4-6 वर्षांनी आले नाही. सेम चालले पाहिजे. रस्त्याला गाड्या चालल्यात, ड्रायव्हरला माहिती आहे एक 40च्या स्पीडची लाईन आहे, एक 50-60ची, एक 70-80, एक डायरेक्ट 80च्या पुढची. 4 लाईन आहे, 4 लाईन. ज्याचं जसं स्पीड आहे त्याने त्या स्पीडने जायचं. कमी जास्त आला असेल 90च्या 80, 90च्या याला असेल 60वाला 25-30वाला त्याला लगेच फाईन बाजूला घेतील. एकाच दोरीत चाललं पाहिजे नेहमी, तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. कालच आपण सांगितलं कासवाच्या गतीने का होईना पण सारखं चालणं पाहिजे, तरच तो यशस्वीरित्या ध्यान साधना करता येणार. तरच येणार, नाही तर ध्यान साधना करता येणार नाही. श्री शंकराचार्य हे काही निव्वळ महान तत्वज्ञ नव्हते, तर ते तितकेच महान कवी होते. बघा, भगवद्गीता, उपनिषदी आणि ब्रह्मसूत्रे यावर भाष्य करताना श्री शंकराचार्यातील उत्तम तत्वज्ञच जागा होतो आपल्या भाष्यावरील लिखाणात. त्यानंतर जरूर त्या नियमांचा काटेकोरपणा पाळावायचा असल्यामुळे आणि ज्या कल्पना सांगावायच्या आहेत त्यांचा तंतोतंत निश्चिंतपणा राखावायचा असल्यामुळे त्यांनी वापरलेला प्रत्येक शब्द फार महत्त्वाचा आहे. हे पक्षाचं उदाहरण दिलं, कविमानाचं उदाहरण आहे ते म्हणतात, पण ते त्याच्यामध्ये किती बारकावेन पाहतात. दोन्ही पंख सारखेच पाहिजे, एक आहे एक नाही चालणार नाही. हो, प्रत्येक शब्द फार महत्त्वाचा होता आणि म्हणून तो परिपूर्ण आणि निश्चित स्वरूपाचा असे. म्हणून श्री शंकराचार्यांनी आपले काव्य कौशल्य आपल्या भाष्यात दाखवले नाही बघा, परंतु त्यांनी ती तृष्णा भजगोविंदम दक्षिणामूर्ती स्तोत्र आणि विवेक चूडामणी या ग्रंथात पूर्णपणे भागवून घेतली आहे. याच्यामध्ये त्यांना जेवढा आस्वाद घ्यायचा तेवढा घेतला. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये जास्त नाही त्यांना त्या गोष्टीचा हे करता आला, पण अमृत अनुभवामध्ये वगैरे अभंगामध्ये ते त्यांच्या मनाने पाहिजे तसा त्याचा आस्वाद घेऊ शकत होते. इथे मात्र त्यांना तसं ते तिकडे बांधलेले होते, पण इथे मात्र त्यांनी खूप आनंद घेतला. म्हणजे काय, त्यांना जेवढं सांगायचं होतं आणि जेवढ्या अँगलने सांगायचं होतं तेवढ्या बाबतीत त्यांनी राऊंड मारून सांगितला, भागवून घेतली आहे. विषय विभाग तोच असूनही
या ग्रंथात श्री शंकराचार्य काव्यात अगदी रममान झालेली दिसतात. बरं, प्रत्येक ग्रंथाचा विषय मात्र आत्मज्ञान हाच आहे, पण ते सांगण्याचं कौशल्य म्हणून वेगवेगळे बाबा 7 दिवस, एक हसवणारे, एक रडवणारे, एक तत्वबोध सांगणारे, जरा डोक्याला झांजा येतील असे, एक इतिहास सांगणारे, एक संतांचं महात्म्य सांगणारे, पण त्या सगळ्यांचा आशय काय? आत्मबोध झाला पाहिजे. हे ग्रंथ शंकराचार्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ह्या 2 बाजू अधोरेखित करतात. त्यातील कल्पना फार महत्त्वाच्या आहेत. अशा काही श्लोकांमध्ये ते इतक्या स्पष्टपणे त्या कल्पना व्यक्त करतात की काही वेळेला तर छंदोबद्धतेतला मारक होईल इतपत त्यांनी काव्याशी तडजोडसुद्धा केली आहे. ते इतक्या त्याच्यामध्ये समरस होऊन जातात आणि इतकं डिटेल सांगतात असं त्यांना म्हणायचं आहे, एखादा दृष्टांत घेऊन वगैरे. तर काही श्लोकामध्ये विषयाची स्वच्छता आणि स्पष्टता न गमविता काव्य वैपुल्य साधलेले आढळून येते. कोणताही विषय सांगताना पूर्णपणे क्लिअर करून सांगतात. स्वच्छता, स्पष्टता ते कळून देतात. त्याच्यामध्ये ते गुरफडून ठेवत नाहीत, कोड्यात ठेवत नाहीत. ते काव्याशी तडजोड सुद्धा केली आहे. तर काही श्लोकामध्ये विषयाची स्वच्छता आणि स्पष्टता न गमाविता काव्य वैपुल्य साधलेले आढळून येते. इतर काही ठिकाणी ते एकच कल्पना निर्देशित करण्याकरता निरनिराळ्या उदाहरणांनी ती चित्रित करून पुन्हा पुन्हा सांगण्याकरता उगाचच एकापेक्षा अधिक श्लोक खर्ची घालतात. एक गोष्ट जर नसेल, त्यांना वाटलं का याच्याने समाधान नाही, तर तोच पद्धतीचा दुसरा श्लोक तशाच आशयाने, पण त्यांना असं वाटतं हे यांच्या पूर्ण गळीच उतरवायचं, असं पुढं झटझट नाही जायचं, पूर्ण त्याला क्लिअर करून जायचं असं त्यांनी ठरवलेले. पुन्हा पुन्हा सांगण्याकरता उगाचच एकापेक्षा अधिक श्लोक खर्ची घालतात. श्री शंकराचार्यांनी आपल्या सुरुवातीच्या प्रकरण ग्रंथात काव्याची रेलचेल केली आहे. हा श्लोक म्हणजे आपल्या तेजस्वी काव्याचा पेहराव चढून वेदांत कल्पनांचे स्फूर्तिगान करणारे उत्तम उदाहरण आहे. आता यांची सांगण्याची पद्धत कशी असं सांगतात. दादा कसे सांगतात, बाबा कसे सांगतात, गायकवाडताई कसे सांगतात, तसं शंकराचार्य कसे सांगतात हे त्यांनी सांगितलं. आणि या श्लोकामध्ये त्यांनी फारच त्याच्यामध्ये अजून एक वेगळेपणा दाखवलेला आहे असं ते सांगतात. एखाद्या उंच इमारतीच्या छपरावरील वेलीपर्यंत पोचण्याकरता डौलात पसरलेल्या आपल्या 2 पंखांनी आणि सामर्थ्य टिकवून उंच उडणे याखेरीज पक्षास दुसरा मार्गच नसतो. इथे हे उदाहरण दिलं. अगदी उंच पदावर ते मोक्ष फळे आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला ते दोन्ही पंख पक्षाचं रूपक करून आपल्याला ते गळी उतरवतात. त्याप्रमाणे ध्यान साधनेत उंच भरारी मारणे आणि मोक्ष शिखरावर एका बाजूला वाढलेल्या लता कुंजावर उतरण्याकरता आपणास विवेक आणि वैराग्य या 2 पंखांची गरज असते. बघा, ती एवढं उंच आहे आणि त्या वेलीवर जाऊन शेंड्या किती नाजूक असेल, पण त्या शेंड्यावर बसायचं त्या पक्षाला जाऊन या 2 पंखांच्या साह्याने. तिथं उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, तिथं जाऊन बसायचं त्या पक्षाला. आपल्याला देव पाहो उंच त्या भूमिकेवर जाण्यासाठी ही पंखाची तयारी करून त्या स्पॉटला जायचं. त्या शिखरापर्यंत पोचण्यास दुसरा मार्गच नाही. आपणास विवेक आणि वैराग्य या 2 पंखांची गरज असते. त्या शिखरापर्यंत पोचण्यास दुसरा मार्गच नाही. कोणाला? पक्षाला 2 पंख पाहिजेत का नाही? वैराग्य आणि विवेक आहे की नाही? कोणाला पाहिजेत ते 2 पंख? आपल्याला पाहिजेत, बरोबर. म्हणून आपण विवेक आणि वैराग्य हे 2 गुण जोपासण्याचा प्रयत्न करूया. आता करू सुरुवात. आतापर्यंत झालं गेलं, जाऊ द्या. गंगेला मिळालं, गंगेत नालं घोडं, पण आता आपण प्रयत्न करूया का अजून थोडे दिवस थांबायचंय? हा, आपल्याला दिलेले पंख तेच चालले, पण आता कधी काढायचे वापरात ते? आता सुरुवात करूया म्हणतात हे, का थोडे दिवस थांबायचं अजून? आणि अनंत तत्वापर्यंतच्या उड्डाणास आपणाला पूर्णपणे समर्थ करूया. किती असं सांगणे, जसं की आपल्याला आई सांगते, आपला भाऊ सांगतोय, आपला मित्र सांगतोय, करूया का आता आपण सुरुवात?
तयारी करायची का? नको, जरा थोडे दिवस थांब, है की नाही. 376 क्रमांकाचा, अत्यंत वैराग्यशीलच समाधी अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. मला नाही अजून तसं वाटत, मला अजून तसे अनुभव नाही आले. येतील ना कधी. अत्यंत वैराग्यशील, पूर्णपणे धगधगीत, धगधगीत विवेकासहित वैराग्याचे धगधगीत ज्वाळा अग्नी माझी. असं ना, एक पाव अग्नी माझी जनकाचं होतं, म्हणजे वैराग्य. राज्य गादीवर आहेत, राजा आहेत, पण राजा वैराग्यशील कसा असू शकतो? असू शकतो. असून ना, शिवाजी महाराज तसेच आहेत ना. हे राज्य व्हावे ही आपली इच्छा आहे. श्रींची इच्छा आहे की नाही. अत्यंत वैराग्यशीलच समाधी अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. ज्याला समाधीने समचित्तता साधते तोच स्थिर साक्षात्कारी होतो. बघा, पूर्ण वैराग्यवाला समाधीचा अनुभव घेतो. आणि ज्याला समाधीने समचित्तता साधते, अर्जुना समत्व चित्ताचे, सगळे सारखे, सगळ्यांमध्ये समभाव ठेवणे. त्यावेळेला तसं नाही झालं ना, बाबा म्हणतात कल्पकोटी गेले तर या अनुभूती नाही येणार. सगळ्यांमध्ये समभाव, मारणारा असो नाही तर तारणारा असो, तू का म्हणे तुझी खेळे दोही ठाई. भगवान, ज्याला समाधीने समचित्तता साधते तो स्थिर साक्षात्कारी होतो. ज्याला सत्यतत्वाची स्वानुभूती आलेली असते तोच भवबंधनापासून मुक्त होतो. सत्यतत्वाची स्वानुभूती, हे सगळे काय प्रमाण संतांचं, की सगळं सर्वाभूती पाहे एक वासुदेव, त्याला म्हणायचं समचित्तता. जे जे भेटीभूत ते ते म्हणायचे. ऐसा ज्याचा अनुभव प्रगट गोय बोलेन विश्व ब्रह्मची केले, त्याला सत्यत्वाची स्वानुभूती आलेली असते. तोच भवबंधनापासून मुक्त होतो, तोच जन्म मरणाच्या राटीतून सुटू शकतो. जैन संप्रदायामध्ये गणपतीच्या अगोदर 8 दिवस उपवास आहे, आणि शेवटच्या दिवशी ते म्हणणार मिच्छामी दुकडम, मिच्छामी दुकडम, मिच्छामी दुकडम. म्हणजे जरी वैरी आला, चांगला आला, झालं गेलं विसरून जा, झालं गेलं विसरून जा. ते म्हणलं, मी म्हणलं त्यांच्या ऑफिसला कामाला होतं का, ते म्हणले आज जर डोक्यात ठेवलं तर पुढच्या जन्मात साप मुंगोस, साप उंदीर, मांजर उंदीर, मांजर कुत्रा, कुत्रा वाघ. गावची लोक म्हणतात वाघाचं आवडतं खाद्य म्हणजे कुत्रा. आहे ना, खरं आहे. प्रवीण म्हणतो खरं आहे होतो, आहे की नाही. मग अशी झक्कडपक्कड 84 लक्ष योनीमध्ये चालेल. म्हणून इथेच झालं गेलं माफ करा, झालं गेलं माफ करा, झालं गेलं. आता झालं गेलं माफ करा कोणाला म्हणू शकतो आपण? त्याच्यामध्ये ईश्वरत्व, मोठा भाव पाहिला, वयोवृद्धता पाहिली तरच होऊ शकते. का आपल्या बारक्यालाही म्हणू आपण झालं गेलं माफ करा, त्याला काय, त्याला आपण माफ करायचं, आहे की नाही. तोच भवबंधनातून मुक्त होतो, म्हणजे जन्म मरणाच्या राटीतून सुटतो. आणि जो जीवभावापासून मुक्त असतो तोच शाश्वत सुख अनुभवतो. त्याचा जीवभाव मेला गेला. कोण आलो होतं? आमचे पाहुणे आले होते, यांची मावशी. म्हणलं तुला कसं काय वाटतंय आता? ते म्हणले ती मेली, जी पहिली होती ती मेली, आता मी जिवंत नाही. मी म्हणलं हे पटलं मला. मी जी सोनाली होती ती मेली आता म्हणली. म्हणलं आता हाय कोण आहे? भूत तर नाही आलं दिवाळीला, आहे की नाही. जीवभाव मेला पाहिजे, त्यावेळेला शाश्वत सुख अनुभवू शकतो. आणि जीवभाव आहे तर सुख दुःख जीव भोगच पावे, त्याच्या माथ्यावर ते डोक्यावर ठेवलेलंच आहे. जीवाभावापासून मुक्त असतो तोच शाश्वत सुख अनुभवतो. आता हे आपल्याला सांगितलं बरं का. आपलं प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं. आपण कुठे आहोत, आपल्याला कुठपर्यंत प्रवास करायचा, आपलं झालं काम फत्ते झालं समजायचं. एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या भोवतालच्या वस्तू, विचार आणि भावना यामुळे विक्षेपित होत नाही. बघा, एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या भोवतालच्या वस्तूमुळे, त्या विचारामुळे, वस्तू आदळायला येईल, विचार तुमच्या डोक्यात नको असलेलं कोणतरी घुसवेल आणि त्याच्यामुळे तुमच्या भावना उफाळून होतील, पण त्याच्यामुळे जो विक्षेपित होत नाही तेव्हा त्यास अत्यंत वैराग्य हे असे म्हणतात. कान भरवायला किती असणार आपल्याला किती लालूच दाखवणारे असणार. आता बघा इलेक्शनमध्ये दाखवतात, एकाला दाखवलं आज लालूच, असं दिवाळीचं घेऊन गेले प्रेझेंट. म्हणलं हे
त्याला काय, पाहुणाला जर घेणारा पाहुणा असेल तर गोड आवडत नाही त्याला जेवण, तर मग त्या काय याला पण कळालं उमेदवाराला, त्यांनी लगेच अशी बाजूनी चपटी वाटली काढली, मग तो त्याच्या प्रचारात पुढं पळायला लागला, आहे की नाही. मग त्याला काय टाकलं, लालूच. त्या लालूचाला बळी नाही पडायचं. कोणी डोक्यात काय विचार घातले त्या विचाराला बळी नाही पडायचं. आणि वस्तू जरी दाखवत असेल तर ती वस्तू जरी दिसल्या नवरत्नाचा हार, पण कदाचित तो काय असू शकतो, साप, पण त्याला बळी नाही पडायचं, तो विक्षेपित होत नाही. तेव्हा त्यास अत्यंत वैराग्य आहे असे म्हणतात. मी तुम्हाला नाही सांगितलं का त्या दिवशी बाबांचं कीर्तन झाल्यावर येडगे बाबांना आम्ही चाललो होतो आणि $5 पडला होता. दोघांनी पाहिलं ना, येडगे बाबांना म्हणलं घ्यायचा नाही कारण तो 5 आहे. असं आपलं वैराग्य असलं पाहिजे, नाही की नाही. आणि जो जीवाभाव असू नुकतो तेव्हा त्याला वैराग्य असे म्हणतात. जेव्हा अंतर तसेच बाह्य वस्तू जेव्हा अंतर तसेच बाह्य वस्तू त्यांच्या विचाराचा अधिक भुरळ पाडीत नसतील तर तो समाधी अवस्थेला पोहोचू शकतो. बघा, जेव्हा अंतर विषय तसेच बाह्य विषय वस्तू त्याच्या विचारांना अधिक भुरळ पाडत नसेल, आजा असं वाटत नसेल, तरच तो समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. न साधेलं जाण द्वैत बुद्धी, मग ते काहीतरी त्याला खेचता येईल तिकडे, हे की नाही. ज्यांनी पूर्ण वैराग्य अंगी बांधले आहे त्यांनाच केवळ अतिंद्रिय अनुभव येणे शक्य असते. जे इंद्रियांना सुद्धा अनुभव येणारे नाहीत ते अनुभव परमात्म तत्वाचे त्यांना येऊ शकतात. कोणाला? वैराग्यवान पुरुषाला. ज्यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केली पण वैराग्य नाही, त्यांना तो अनुभव येऊ शकत नाही. तेव्हा ते म्हणतील आम्ही एवढे दिवस झालो, समजायचं या 2 गोष्टींचा अभाव आहे तुमच्याकडं, किंवा त्याच्यापेक्षा एकाचा तरी असेल. पण ज्याला आहे त्याला न कळणारी गोष्ट सुद्धा अनुभूतीला येऊ शकते. समाधीच्या अवस्थेतच आत्मसाक्षात्कार शक्य असतो. तो ब्रह्माच्या परम अवस्थेप्रत जागृत झालेला आहे, त्यालाच केवळ सर्व बंधनापासून संपूर्ण मुक्ती मिळत असते. समाधीच्या अवस्थेतच आत्मा साक्षात्कार. ध्यान साधना करतात समाधीत साक्षात्कार झाल्यानंतर कोणला होतो? जो ब्रह्माच्या परम अवस्थेप्रत जागृत झालेला आहे, अंतिम साध्याच्या जवळ गेलेला आहे, त्या ध्याने पछाडलेला आहे आणि अवस्थेप्रत जागृत झालेला आहे. तिथपर्यंत पोचायचं त्याला कळालेलं आहे. त्यालाच केवळ सर्व संसार बंधनापासून संपूर्ण मुक्ती मिळत असते. तुकाराम नामदेव महाराज काय म्हणतात? सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. त्यावेळेला म्हणतात की जन्मा येणे नाही ऐसे गेले, निज वस्तूचा अनुभव आला, माझे सुख मज दाविले डोळा. त्यावेळेला जन्मा नाही येणे ऐसे होऊ शकतं, एरवी नाही. तो संसार बंधनापासून मुक्ती मिळत असते. स्वप्न पाहणारा जेव्हा जागृत अवस्थेत येतो तेव्हाच केवळ त्याच्या स्वप्नातील छल संपतात. स्वप्नातून जागा झाल्यानंतर, स्वप्नात आपल्याला काही जरी पडलं असलं स्वप्न, तरी जागं झाल्यानंतर ते कार्य पूर्ण करायला जातो का आपण? मग आता इथे जर जागं झालं तर कोणतं काम राहणार आहे का आपलं? आणि आपण त्याचे करते आहेत का? बरं, मग ते टाकून आपण हिमालयात जाऊन बसणार आहे का? अहो, ते करणारच आहे, पण तो कर्तृत्व भाव मला केलंच पाहिजे, मीच करताय नाही, तो करून घेणार आहे. मी माझं आपलं काम करतो. अर्जुना, तू लढाई कर, जिंकशील किंवा मरशील, त्याचा तू विचार करायचा नाही. जिंकला तर इथलं राज्य, मेला तर स्वर्गाचं. मग फायदा कशात आहे? दोघांपैकी फायदा कशात आहे? जिंकला तर इथलं राज्य आणि मेला तर स्वर्गातलं. फायदा कशात आहे? म्हणजे लॉस नाही आहे तुझं, लॉस नाही. तर आता आपल्यासारखं म्हणलं, तो जर म्हणला असता मेलो स्वर्गातलं, मग इथं लढाई कशाला करायची? जागृत अवस्थेत येतो तेव्हाच केवळ त्याच्या स्वप्नातील छल संपतात. जो मुक्त झालेला असतो त्यालाच केवळ शाश्वत सुख लाभते. साक्षात्कारी मानवाला अनुभवास मिळणारे सुख हे भोवतालच्या वस्तुमात्रावर अवलंबून नसते. साक्षात्कारी मानवाला अनुभवास मिळणारे सुख हे भोवतालच्या वस्तुमात्रावर अवलंबून नसते. तो आपल्या आत्मतत्वाच रममान असतो. बघा, त्याच्यामध्ये तो स्वतःच्याच आत्मतत्वामध्ये रममान असतो. म्हणून त्या तत्वाला राम ही संज्ञा आहे. रामकृष्णादीमधला राम आहे ना, राम हा शब्द जो उच्चारतो ना, त्याला त्याची
लांबी रुंदी कळाली पाहिजे. राम म्हणजे योगी लोक ज्या तत्वामध्ये सतत रममान असतात त्या तत्वाचं नाव आहे राम. केवळ अयोध्येतला राजा राम म्हणून नाही, त्या रामाची उंची काय, त्याही रामाला त्या आत्मारामामध्ये सतत रममान व्हावं लागलं, ते त्यांना सांगायचंय. ते बघा आता इथे उदाहरण देतात. एक श्लोक क्रमांक 19, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते मूर्ख माणसा. कीर्तनाला गेलं म्हणायचं, हे मूर्खांनो. ते म्हणतील, हे शहाण्यांनो सांगा. मूर्खांनो देवाला भजा. किती नंबर याच्यातलं काय गायब झालं काय? खोलून पाहिलं होतं का तू? नाही ना, 19 नंबरचा श्लोक आहे. ते दुसऱ्या याच्यात पेज टाकलेले बघा. काय सांगितले तर त्यांनी, भोवतालच्या वस्तुमात्रावर अवलंबून नसते त्याचे सुख. त्या कुत्र्याचं सुख त्या हाडकात आहे का? नाही, त्याच्यात रक्तात आहे. पण त्याला कल्पना झालेली आहे, तसं तो त्याचं स्वतःचं सुख अनुभवत असतो. भज गोविंदम आहे ना आपल्या घरी? नाही, आम्ही स्वतःच भज गोविंदम हे पाहिजे आपल्या घरी. हे बाकीचा कचरा सगळा जमा करून ठेवलेला आहे. शाश्वत नको, कचऱ्याचा अभिमान आम्हाला, शाश्वतचं नाही. शाश्वतला किती पैसे आहेत? नको, काही गरज नाही मला. ऐकलंय ना बाजर? अरे वा अरे वा, पठ्ठे फुकटे. योगामध्ये रममान हो किंवा भोगामध्ये रममान हो, त्याला काही त्याच्याशी घेणं नाही. तो ब्रह्मानंदे लागली टाळी. बघा, नंबर 19 नंबरचा श्लोक आहे. भज गोविंदम शंकराचार्यांचा ग्रंथ आहे तो. मग योगामध्ये रममान हो किंवा भोगामध्ये, बाहेरच्या सुखावर तो रमलेला नाहीये. इतरांच्या सहवासात रममान हो. 5-25 लोकांबरोबर आहे, संप्रदायात आहे, मंडळाबरोबर आहे म्हणून नाही. किंवा जनसमर्दनापासून दूर एकांतात राहू. माणसात आहे तरी तो त्याच्यात सुखात आहे, माणसात नाही जंगलात आहे तरी जंगलातल्या सुखामुळे तो सुखी नाही, तो त्याच्याच स्वरूपाच्या आनंदात आहे. ज्याचे चित्त ब्रह्मात रमलेले असते तोच आनंद पावतो. आनंद पावतो खरोखर एकटा तोच आनंद उपभोगतो. बघा, हे असे ग्रंथ आपल्या हातात लागले तर रात्रीची झोप नाही लागायची आपल्याला. मग तर बिलकुल नको, आम्हाला झोप लागत नाही म्हणून आम्ही गोळ्या खातोय, त्याच्यात अजून तुम्ही आम्हाला दुसरा औषध सांगा. नाही, ज्याचे मन परब्रह्माच्या ठिकाणी रमलेले असते तोच आनंद पावतो. दुःखात सुद्धा बरे झाले देवा, निघाले दिवाळे, तोच आनंद पावतो, तोच खऱ्या अर्थाने आनंदाचा उपभोग घेतो. मग तो भले योग साधनेत रममान हो वा निरनिराळ्या भोगामध्ये रममान हो, दुसऱ्याच्या सहवासात खेळो बागडो अथवा जनसमर्दनापासून दूर एकांतास आपल्या तंद्रीत राहो, तरी तो भज गोविंदम भज गोविंदम. उदाहरण कोणाचं येतंय तुमच्या डोळ्यापुढे? नारायण. राक्षसांकडे जाओ नारायण, देवाकडे जाओ नारायण, समाजाकडे येऊ नारायण. ते त्यांच्या मस्तीमध्ये आहेत सतत. हिंदू श्रुती ग्रंथात प्रतिपादलेल्या बाह्य स्थितीचा गौरवगाथा गाणारा हा श्लोक आहे. बघा, हिंदू श्रुती ग्रंथात प्रतिपादलेल्या ब्राह्मी स्थितीचा गौरवगाथा गाणारा हा श्लोक आहे. कशाचा गौरव गातोय? ब्रह्मस्थितीचा. हा सत्यत्वाच्या ब्रह्मी स्थितीत जागृत झालेल्या दृष्टीने त्यानंतर समाजात वावरणे काय किंवा एकटे राहणे काय, योगात रमणे काय किंवा भोगात रमणे काय, या गोष्टी क्षुल्लकच होत. कोणत्याही स्थितीत तो असो त्याचा आनंद तो खरा आनंद आहे. बघा, तो कोणत्याही एक त्याच्यावर नाही. आम्ही मग ज्ञानेश्वर महाराजांना म्हणूनच मुक्ताबाई म्हटले, आपण एक साधू झाले. अरे ती स्थिती, आणि या स्थितीला म्हणतात तैसे ते पार्था का तैसे जे पार्थ आहे ते पार्थ आहे. मला त्यांनी आपल्या किशोर महाराजांनी काहीतरी चेंजेस पाठवलाय. तैसे जे पार्था तैसे ते पार्था विन्मुख या परमार्था या तयासी सर्वार्थ संभाषण
न करावे या पर करावे ना. आणि आपण काय म्हणतो? न करावे नाही म्हणायचं, आता करावे ना. असं म्हणायचं. जरा झटका मारून करावे ना, मग लक्षात राहणार. या परमार्थाची, या अवस्थांची काही कौरवाते किती पारमार्थिक आहेत. मग ते बाहेरच्या संप्रदायाचे असो, अनपड छाप असू, नाही तर आपले असू द्यात. आपले एकच, घ्या टाळ वाजवा. तुम्हाला नाही जमत? अरे काय तुमचं कर्म लय उज्ज्वल आहे. तिथं जाऊन तुम्ही काय करता ते सगळं माहिती आहे आम्हाला. त्या याच्यामध्ये हे ताईंना म्हणायचंय, गायकवाड ताईंना हे म्हणायचंय. ज्याचं डोकं चालत नाही त्यांनी कोणाशी बोलायचं नाही. ते म्हणतात या स्थितीत पाहिजे तुम्ही. अर्जुनाला लढाई करतोय. अर्जुनाला घर काय इकडून नगरवरून टाळ आणून द्यायला पाहिजे होते. विठ्ठल 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 करायला लावाय पाहिजे होतं तिथं. हे योगी साहेब आणि मोदी साहेब हे ते जंगलात राहू नाही तर जनसमुदायात राहू, कार्य करायला सांगितले त्यांनी. सांगितले चौथी याच्या ठाई करणे नाही म्हणजे रिकाम टेकडा घरी बसणे नाही. त्यांनी आता त्याची ती ऊर्जा जनकल्याणार्थ खर्च करायची. त्यांनी जंगलात राहण्यापेक्षा इकडे येणे. हे गद्दे म्हणतात तिकडून इकडं कशाला आलाय, तुम्हाला अकली कमी आहेत म्हणून शिकवायला आलेत ते. आपली अक्कल चालत नाही, कोणालाही मेजरमेंट लावतोय आपण. आपल्याला ही कामं आहेत, ही गुटुंगळ बुटुंगळ नाही खेळत बसायचं आपल्यात. आपल्याला ते काम आहे, ते काम दिलं सोडून रिकामे उद्योग. तोच आनंद खरा आहे. ज्याने प्रशांत मन म्हणजे आनंदाचे मंदिरच होय, देह देवाचे मंदिरी. चालती बोलतीचं श्रीपाद बाबा काय म्हणतात? चालती बोलती देवळं तयार केलीत बाबांनी. ही चालती बोलती देवळं आहेत आपल्याकडे येतात. ती देवळं आली असती का? आळंदीमध्ये येऊन गेली, आता मध्ये पारगाव येऊन गेले. ही मंदिर चालती बोलती आहेत आपल्यापर्यंत येणारी. ज्यांचे प्रशांत मन म्हणजे आनंदाचे मंदिरच होय, जोपर्यंत इच्छा विकार यांनी खळखळत असते तोपर्यंत त्याच्या वादळी पृष्ठभागावर आनंदाची नाम निशाणी धुवून गेलेली असते. बघा ट्रॅक इतका झटकन चेंज होते. इथे एक आकडा दिला आणि खाली लगेच ट्रॅक चेंज होते. ही जी स्थिती आहे ना, ज्याचं मंदिर आनंदात आहे, त्याच्याकडे इच्छा विकार यांची खळखळत असते तोपर्यंत त्याला वादळी पृष्ठभागावर आनंदाची नाम निशाणी धुवून गेलेली असते. त्याला लवलेश सुद्धा नाही दिसणार. इच्छा आहेत, विकार आहे, सगळा खळखळाट चालू आहे. श्लोक क्रमांक 1 दुसऱ्या अध्यायातला गीतेतला श्लोक क्रमांक 66. कोणाला काय भेटणार नाही, कोणाला काय भेटणार हे सांगतात. दुसऱ्या अध्यायातला श्रीमद भगवद्गीता, सरळ गीता. कशी गीता आहे ही? सरळ गीता आहे का नाही? 66 नंबर. मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते. नेमकं काय करावं? काय नाही, इकडं वारं, जिकडं वारं पळल तिकडं पळायचं, वारं वाईल तिकडं पळत राहायचं. आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात, हा कसा नाही युक्त नाही, अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. त्याला स्टँडच नाही, ते लोट्यासारखं लुणबुण असं आहे. त्यामुळं त्याच्याकडं आस्तिक्य भावच नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? द्या ठेवून मग. त्याला सुख मिळणार नाही. तर इथे सांगितलं, हा एक पार्ट सांगितला. पहिलं काय सांगितलं, तो असा आहे, पण यांना तसं नाही भेटणार. आता कोणला तसं भेटणार? ज्याला स्वतःमधील उच्च तत्वाचा साक्षात्कार झाला आहे आणि त्यामुळे नामरूपाच्या विविध जगाचा त्याने निराश केलेला आहे. कशाचा? आणि त्यामुळे नामरूपाच्या विविध जगाचा त्याने निराश केलेला आहे. सगळ्या कपड्यांचा निराश केला आणि काय पाहिलं? फक्त सूत पाहिलं, धागा पाहिला. सगळ्या मातीच्या भांड्यांचा नाश केला, पण काय पाहिली? त्याच्यातली माती. नाश न करता फक्त कल्पनेतून नाश केला. आहे तसंच जग स्वीकारलं, परंतु मूळ स्वरूप त्याचं काय तसं ज्याने स्वीकारलेलं आहे. ज्याला स्वतःमधील उच्च तत्वाचा साक्षात्कार झालेला आहे आणि त्यामुळे नामरूपाच्या विविध जगाचा त्याने निराश केला आहे, नाश केलेला आहे. आणि ज्याने एकतेमधील
परमानंदाची प्रचिती घेतलेली आहे. या सगळ्या विविध जगतामध्ये असणाऱ्या एकतेमधील परमानंदाची प्रचिती घेतली. सर्वाभूती पाहे अशी अनुभूती घेतली आहे. म्हणून कुत्र्याच्या मागं तुपाची वाटी आहे. आपण पाहुणे आले तर नाही, आपण घरात काही खाऊ खोललं आणि तेवढ्यात बेल वाजली, ठेवून द्या, कोण आले बघू पहिलं. आपल्या याच्या म्हणल्या या काढा रे काढा, नाही तर त्यांना जाऊन द्यायचं. ही एकतेची परमानंदाची ही बारीक सारीक गोष्टी नाही आहेत या. हे नाही तुपाची वाटी घेऊन लागलं पाहुण्यांना कसं आहे आपली प्रचिती घेतली आहे, त्यानंतर त्याचाच आनंद खरा होय. अशा आनंदास खराखुरा आनंद म्हणावायचे कारण तो खराखुरा का म्हणायचे, कोणत्या तरी वस्तू कोण नाही भेटला तो त्याचाच आनंद तो उपभोगतोय. खराखुरा आनंद म्हणायचे कारण तो विषय वस्तू व प्राणी अथवा व्यक्तीच्या संदर्भात याची रचना यापैकी कशावरही अवलंबून असत नाही. कारण तो विषय वस्तू आणि प्राणी अथवा व्यक्तीच्या संदर्भात याची रचना यापैकी कशावरही अवलंबून असत. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या प्रेमाची जाती चौकटी या लागे मी श्रीपती स्वये पोकित. कुब्जा काय सुंदर होती, मज तिच्या प्रेमाची अतिप्रीती. राधा प्रार्थी मी वना प्रती, काय विषयासक्ती लागोनी, ती चांगली आहे म्हणून तिला वनात, आणि हे कुब्जावर माझं प्रेम नव्हतं. अरे मला सगळे सारखे. ते गोपाळांचं कोण भक्ती केली, गोपाळे काय ती सोवळी की ओवळी, त्यांचे उचिष्ट कवन मी गिळी, भक्त प्रेमे सम्मेळीन डुल्लत असो. देवाच्या घरी 9 लाख गाई, पण ताकासाठी देव हैराण. आणि मग ही सकाळी आंघोळ पांघोळ न करता गुळण्याच्या गुळण्या घेऊन कृष्णा लगेच कृष्णाकडे, या टँकरमधला माल त्या टँकरमध्ये सप्लाय. मला काय त्यांच्याकडे, मी न लगे कोणाची कवडी, अर्जुनाची दुतसे घोडी, धर्माघरी उचिष्ट काढी, मज अति आवडी प्रेमाची. मज का गोपिका दावे बांधती, माझी काय क्षीण झाली शक्ती, मज गोपिका दावे, त्यांच्या प्रेमामुळे मी स्वतः बांधून घेतो. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांची वेवटी सोशे आणे गे, मी भक्त सुदाम्याच्या घरी पाया लागे. का असं का, कारण मला त्यांच्या प्रेमाची गोडी आहे. असा तो आनंद आहे. ते म्हणतात तो कोणाच्या गोष्टीकडून नाही, तो विषय वस्तू आणि प्राणी अथवा व्यक्तीच्या संदर्भात रचना यापैकी कशावरही अवलंबून नाही. त्या गोपाळांवर, गोपींवर, सुदाम्यावर, पांडवांवर नाही, माझं निस्सीम प्रेम, कारण हा माझा स्थायी स्वभाव आहे. त्याच्यावर मी माझ्या स्वरूपाचा आनंद लुटतो. साक्षात्कारी पुरुषाला अनंत तत्वाच्या साक्षात्कारानंतर ब्रह्माशिवाय काहीही सत्य वाटत नाही. देव देते, देव घेते आणि देवासवे व्यवहार येते. मी माणसांशी माझा व्यवहार नाही. साक्षात्कारी पुरुषाला अनंत तत्वाच्या साक्षात्कारानंतर ब्रह्माशिवाय काहीही सत्य वाटत नाही. आणि आपल्याला काहीही सत्य वाटतंय, तो फेरफार कळायला पाहिजे. बगळा दोन्ही रेटतो आणि हंस फक्त हंसा चुनी चुनी खाय, माहितीये. बगळा आणि अरुणबाबांचा पाठ येतो श्लोक, पण हंस फक्त चुनून चुनून फक्त काय करतो, मोतीच खातो तो हंसा. म्हणून ब्रह्माशिवाय काही सत्य वाटत नाही. म्हणून भले तो आत्मसंयमाने तपाचरण करो, तो तप करीत असला तरी तो त्याच्यातच आहे. वा भले बाह्यात्कारी विषय भोगात मग्न असू, भोगात असू द्या, तरी तो त्याच्याच आत्मानंदामध्ये. तो जगात मिसळून नेतृत्वाची समाजाची सेवा करो. मोदी साहेब आणि ते योगी साहेब जे आलेले आहेत, तो जगात मिसळून नेतृत्वाची समाजाची सेवा करो. वा हिमालयाच्या गुहेतील शांततेत एकांतात चिंतनात बुडून गेलेला असो, त्याला आंतरिक आनंद हाच परमानंद होय. स्वतःच्या आनंदामध्ये तो त्यानंतर बाह्य जगतात
स्वतःच्या विषय भोगापासून कोणताही आनंद शोधित नसतो. तो बाह्य जगतात आत्मसुखाचाच आनंद उपभोगत असतो. विषयाकडून मिळतो अशी त्याची पूर्ण, त्याला विषय दिसतच नाही. त्याला जे दिसतं ते जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. तो सगळा जो आनंद आहे तो ब्रह्मत्वाचाच आनंद उपभोगत असतो. अनेक ग्रंथात असे सांगितले आहे की शुद्ध पुरुषाच्या आचरणाला पायबंद घालण्यासाठी वेदांनी सुद्धा कुठलेही विधी निश्चित सांगितलेले नाहीत. बऱ्याच ग्रंथात सांगितलं की साधूंना वेद सुद्धा शिकवू शकत नाही, त्यांना कोणती बंधनं नाहीत. आपल्या नारायण महाराज जालवणकरांना त्यांनी त्यांच्या शिष्याला विचारलं, का रे आता तू वेद वगैरे मानशील की नाही? तो म्हणला, वेद मला शिकवत नाहीत, वेद पामरांना अज्ञानी विषयी जणांना शिकवतात. पण मग तू म्हणला, मी पाळणार तरी पण मला ते शिकू शकत. मग समाधीचा अनुभव घेशील की नाही? समाधीला आनंद घ्यायचा असला का ती माझ्याकडे येते. मी कोण आहे? आत्मानंद. ती माझ्याकडे येत असते समाधी आनंद घेण्यासाठी. बरोबर आहे म्हणले, बरोबर आहे, ठीक आहे म्हणले, हे की नाही. मग त्यांनी सांगितलेले त्याला पूर्ण स्वातंत्र्य असते, त्याला विधिनिषेध नाही, त्यांनी काहीही करावे. सिद्ध पुरुषाला वेदांनी बहाल केलेल्या स्वातंत्र्याचे स्पष्टीकरण करताना पंचदशी तर टोकाला जाऊन म्हणते की मातृ पितृ भ्रूण हत्येमध्ये सम गुन्हेही अशा संतांनी मिळवलेली मुक्ती ते त्यांच्या चेहऱ्यावरचे तेजोवलय त्याचा नाश करू शकत नाही. 2 पंचदशी आहे ना, पंचदशी आपल्याकडे, पंचदशी आपल्याकडे आहे ना, ग्रंथांमध्ये ग्रंथालयामध्ये आहे. श्लोक क्रमांक पंचदशीतला 19 नंबरचा श्लोक होता, 17 नंबरचा श्लोक होता बघा. शास्त्र तर राहू द्या, याविषयी श्रुतीतही प्रमाण आहे ते असे की एकदा निश्चयात्मक ज्ञान होऊन मुक्ती मिळाली असता माता पितरांचे वध, चोरी, भ्रूण हत्या इत्यादी महापातके जरी घडली तरी त्याच्या मोक्षास हानी येत नाही. इतकेच नव्हे तर त्याच्या मुखकांती जशीच्या तशी असते, त्याला काही झालंच नाही असं वाटतं. एवढे ग्रंथ आपले महान आहेत, आपण वाचले पाहिजेत. कशासाठी? आपल्याला वाचायचंय म्हणून, या भवसागरातून तरायचंय म्हणून. स्वातंत्र्याचे पंचदशी तर टोकाला जाऊन म्हणते की मातृ पितृ भ्रूण हत्ये समान गुन्हेगारी अशा संतांनी मिळवलेली मुक्ती व त्यांच्या चेहऱ्यावर वरचे तेजोलय त्यांचा नाश करू शकत नाही, तरी ते प्रसन्न आहेत. पहा, त्यांना काहीच माहित नाही काय मारलं. ही गीता सांगितली अर्जुनाला, श्रीमद भगवद्गीता ही. जा, त्यांचे मुर्दे पाडले तरी तुला पाप लागणार नाही, आणि लागलं तर तुझं पापन मी पुण्य करायला इथं बसलेलं आहे, जा. काय ज्ञान आहे आपल्या भारतीय संस्कृती. म्हणजे काय, हे सगळं मिथ्या आहे, त्याला काहीच होत नाही. पण ज्ञानी माणसाचा, आणि मग अशी काय सांगितलं, आणि हा जर याच्यात सापडला असेल तर ज्ञान, नाही तर परत रिटर्न चुकल्यावर मग फेरा पडे. हे ठसवायचं आहे आपल्याला. ब्राह्मणाने ब्रह्म जाणणाऱ्याने त्याच्या वेदांताच्या द्वारा त्याच्यासाठी दिलेल्या स्वैराचाराचा परवाना होय असा याचा अर्थ घ्यावायचा नाही. याचा अर्थ मग लगेच महाराजांनी असं समजायचं नाही का आपल्याला फुल राईट दिलेले नाही. त्याच्यासाठी याच्यासाठी त्याला राईट दिले. तो ज्ञानी आहे, तो संयमी आहे, त्याला जगाचं हित कशात कळतंय म्हणून त्याला हे विशेष अधिकार दिले. तू त्याचा वापर कर. भगवान कृष्णाने अर्जुन तुकाराम महाराजांचा, शिवाजी महाराजांचा बोध उलटा झाला. तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकलं, अरे रे रे, मी आता पाप करणार नाही, मी कोणाला कापणार नाही, काय नाही. तुकाराम महाराज म्हणले, कापा. बघा आता, पाप त्याचे नाव न विचारी नित भलतेच उन्मत्त करीत असे. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि अनेक निर्दळन कंटकांचे धर्मनीतीचा ऐका हा व्यवहार निवडिले सारासार ते. शिवाजी महाराज म्हटले ते मी करणार नाही, तुम्ही जे करताय आणि आम्ही जे करतोय दोन्ही सारखंच आहे. त्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत. आधुनिक जगात सुद्धा जीवनाच्या सर्व क्षेत्रातील काही मोठ्या व्यक्तींना दिलेले विशेष अधिकार प्रमाणे हे आहे. तुमच्या कधी कधी मोठ्या अधिकाऱ्यांना सांगतात,
करा, शूट करा, काय करायचं काय आम्ही विचारणार नाही. कारण ती काही शूट करा म्हणजे कोणला त्यांच्या विरोधातल्या माणसाला मारायला नाही जाणार. जो समाज कंटक आहे त्याला संपवा, त्याला विशेषाधिकार. कोणी माणसाला फासावर चढवावे की नाही यांचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाला देता येतो, तर भारताच्या राष्ट्राध्यक्षांना गुन्हेगाराची फाशी रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्या इतपत क्षमा करण्याचा अधिकार दिलेला आहे. ह्या कोर्टाने सांगितले फाशी द्या सर्वोच्च कोर्टाने, पण तरी एक विशेष अधिकार दिलाय, जाऊ द्या याला जन्मठेप द्या. तो माणूस त्याला काय अधिकार दिला? कोर्टापेक्षा मोठा आहे हो, राष्ट्राचा पिता आहे, पती आहे तो, मालक आहे तो. असे विशेष अधिकार आणि ते वापरण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच कोणी देत नसून त्याच्याबद्दल तो न्यायी, निस्वार्थी, उदात्त विचारसरणीचा आहे अशी सुसंस्कृत समाजाची श्रद्धा असते. अशाच समाज सदस्य पदाधिकाऱ्याला असे खास अधिकार घटनेने दिलेले असतात. केवळ निष्णात डॉक्टरालाच समाजाच्या दुसऱ्या जिवंत घटकावर शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार असतो. मग त्या शस्त्रक्रियेने झालेल्या जखमेतील रक्तस्रावाने केव्हा केव्हा रोगी भले मरो. एरवी दुसऱ्या व्यक्तीबाबत ही घटना खून म्हणून समजली गेली असती, त्याला अधिकार दिलेत कापायचे. तो कशासाठी कापणार आहे? याच्या भल्यासाठी कापणार आहे. आणि दुसऱ्याने कापला तर त्याला डायरेक्ट सजा आहे. तीच डॉक्टरांच्या बाबतीत अत्यावश्यक सेवा हा सदरात खाली येते, या सदराखाली येते. तद्वत सिद्ध पुरुष तो की जो स्वार्थ प्रेरित हेतूनी काहीही करणार नाही. आपलं तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्ट असं तो म्हणणार नाही. त्याच्याकडे तो नाही साधू नाही आप पर, तो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्यांना ते विशेष अधिकार दिलेले आहेत. हेतूने तो जो स्वार्थ प्रेरित हेतूनी काही करणार नाही किंवा काही करू शकणार नाही, त्याला बाह्य जगतातील विषय वस्तूपासून जीवनात काहीही मिळवायचे नसते. तो हे करू शकतो. अब्दुल कलाम साहेब, रतनजी टाटा, हे जेवढे काही काही होऊन गेले ते, त्यांना स्वतःला काही नाही मिळवायचं, त्यांना जगाला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पदी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्याला बाह्य जगतातील विषय वस्तूपासून जीवनात काही मिळवायचे नसते, म्हणून त्याला हे स्वातंत्र्य दिलेले असते. बघा, बाप मुलाला तिजोरीची चावी देतो, पण केव्हा? तो पुरेसा सज्ञान झाल्यावरच. ज्याला पैशाचे मूल्य कळालेले नाही अशा बाल्य अवस्थेतील वा तारुण्य अवस्थेतील मुलाला जरी तिजोरीची किल्ली दिली तर तो या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून स्वतःचीच हानी करून घेण्याचा संभव असतो. आपली जबाबदारी समजू लागणाऱ्या इतपत बालक जेव्हा मोठे होईल व जीवनातील अडचणीचा थोडा अनुभव त्याला येईल, तेव्हाच त्याला पैशाचा योग्य उपयोग कसा करावा हे कळेल. मग तिजोरीची चावी बाप मुलाच्या तेव्हा स्वाधीन करतो की जेव्हा बाबांची खात्री होते की आपले चिरंजीव हे द्रव्य स्वतः मिळवतील व तिजोरीची भर करतील, ते तिथून काढल्या जाणाऱ्या द्रव्यापेक्षा जास्त असेल. सिद्ध पुरुष स्वभावता समाजाच्या नैतिक एकवाक्यतेची आणि सदाचाराची चांगुलपणाच्या विरुद्ध वागण्यास असमर्थ असतो. तो वाईट वागू शकत नाही. आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला असल्याने तो सर्वांमधील आत्मतत्व होतो. तो सर्वांमध्ये स्वतःला पाहतो. तुमची हानी म्हणजे कोणाची हानी? माझी हानी आहे. याच्यात श्लोक दिलेत, उद्या वाचू. उपनिषदातील ऋषी त्यांना झालेल्या आत्मसाक्षात्कारानुसार आपल्याला आश्वासित करीत आहेत की पूर्णत्वाला पोहोचलेला महात्मा आपल्या उर्वरित आयुष्यात आत्मतत्वाशीच खेळत असतो. त्याचे खेळ कोणाशी चाललेत? आत्मतत्वाशीच खेळत असतो. आत्मतत्वाच्या आनंदात रममान झालेला असतो आणि सर्व काही जगत उद्धारार्थच करीत असतो. आपली वेळ झालेली, थांबू. आपण उद्या उर्वरित पाहू. याच्यात अजून एक टॉपिक दिलेला आहे. हे वाचलं कशातलं आपण?
भज गोविंदम मधलं. आता कुठल्या श्लोकाला थांबलेले आपण? विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 376ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच अधिष्ठान श्री विवेक चूडामणी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला रामदेव या पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सर्व संतन की जय. गणपती बाप्पा हो. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषो निमत द्यावे बसाय दाने. जे कणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जातो वर्षद सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मार्गाळी. अनवर्त भूमंडळी भेटतू दयाभूता. कर्मधरुचे हारव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव विभूषांचे चंद्रनेचे अवांछन. मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जना सोयरे होऊ. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी. भजिर्वादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवा तेजी. एक म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान बसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.